नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, थेरी आय एस मराठी चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मी आहे डॉक्टर अनिल यशवंत आणि आपण सध्या भारतीय राज्यव्यवस्था हा विषय बघत आहोत. आणि भारतीय राज्यव्यवस्था कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे. UPSC असो, MPSC असो किंवा मग आणखी कोणता आयोग असो किंवा मग कोणतीही परीक्षा असो, अगदी पोलीस भरतीपासून ते कलेक्टरपर्यंत सगळ्या परीक्षांसाठी महत्त्वाचा विषय. तर हे या विषयावरचं आपलं तिसरं लेक्चर आहे आणि या तिसऱ्या लेक्चरचा आपण तिसरा भाग बघत आहोत. आणि आज आपण बघणार आहोत मूलभूत हक्कांमधला पहिला आणि खूप खूप महत्त्वाचा अधिकार, समानतेचा अधिकार. मग यामध्ये आपण बघणार आहोत कायद्यापुढे समानता, त्याच्यानंतर आरक्षणाचा अधिकार आणि इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी पण हे विषय त्यांनी स्किप करू नये, अतिशय महत्त्वाचा आहे. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इंग्रजीमधून पण दिलेल्या आहेत. अनुच्छेद 14 व 18, 14 ते 18, व नाही पाहिजे, व नको आहे इथे, 14 ते 18 म्हणा. चलो, एवढं एरर तुम्ही दुरुस्त करून घ्या. चलो, हा मी आहे आणि तुम्ही इथे माझ्याबद्दल वाचू शकतात, अर्थात इंटरेस्ट असेल तर थांबून घ्या. चलो आगे चलते हैं आणि आता बघूया आपण तिसरं लेक्चर, समानतेचा अधिकार. चलो आगे बढ़ते हैं. समानतेचा अधिकार बघा, आपण आता बघतो आहोत यामधलं 14वं कलम म्हणा, अनुच्छेद म्हणा, एकच आहे. भारत सरकारने जे अधिकृत भाषांतर केलेलं आहे संविधानाचं, त्यामध्ये अनुच्छेद असा शब्द वापरलेला आहे. काय वापरलेला आहे? अनुच्छेद. त्यामुळे मी तुमच्यासाठी इथे अनुच्छेद हाच शब्द वापरलेला आहे. हे कलम तुम्हाला मी सजेस्ट करेल. इथे कलम दिसलं तरी त्याचा अर्थ तोच आहे, परंतु अधिक बरोबर शब्द सरकार दरबारी अनुच्छेद आहे मराठीमधला. कदाचित कलम शब्द हिंदीमध्ये वापरत असतील, पण हिंदीमध्ये पण अनुच्छेदच वापरतात, मराठीमध्ये पण अनुच्छेदच म्हणतात. कन्फ्यूज होऊ नका. कलम असो किंवा अनुच्छेद असो, दोघांचंही भाषांतर एकच केलं जातं. परंतु सरकारी भाषांतरामध्ये जे भारत सरकारने केलेलं आहे मराठीमध्ये भाषांतर, तिथून मी हे सगळे कलम घेतलेली आहेत जशीच्या तशी. त्यामध्ये अनुच्छेद हा शब्द वापरलेला आहे आर्टिकलसाठी. चला, काय म्हणतो 14वं कलम? 14वं कलम संविधानात कसं दिलं आहे ते आपण जसं तसं बघणार आहोत. 14वं कलम, कायद्यापुढे समानता. हे त्याचं शीर्षक आहे 14व्या अनुच्छेदाचं. कायद्यापुढे समानता. राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. हे झालं जसंच्या तसं, संविधानातलं कलम जसंच्या तसं. इक्वॅलिटी, आर्टिकल 14, इक्वॅलिटी बिफोर लॉ. The state shall not deny to any person equality before the law or the equal protection of the laws within the territory of India. बरोबर आहे. आता त्याचं स्पष्टीकरण काय आहे? हे जे इथून तुम्हाला दिसते आहे, हे आहे त्याचं स्पष्टीकरण. हे काय आहे? स्पष्टीकरण. आता बघा, यामध्ये राज्य हा शब्द आलेला आहे. कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात, भारताचं राज्यक्षेत्र म्हणजे काय, याची काय डेफिनेशन आहे हे आपण बघितली पहिल्या भागात. बरोबर आहे. दुसऱ्या भागामध्ये बघितले आपण, जेव्हा आपण मूलभूत अधिकाराच्या प्रकरणामधलं 12वा आणि 13व्या कलमावरचं लेक्चर घेतलं ते. याच्या अगोदरचं, एक्झॅक्ट अगोदरचं लेक्चर प्लेलिस्टमध्ये दिलेलं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला त्या लेक्चरची लिंक दिलेली आहे. आतापर्यंतची जर सगळी लेक्चर्स तुम्ही बघितली नसतील तर बघून घ्या, फार महत्त्वाची आहेत. त्यामुळे राज्यक्षेत्रात, भारताच्या राज्यक्षेत्रात म्हणजे भारताच्या नकाशा जो तुम्हाला दिसतो त्या भूक्षेत्रामध्ये, राज्यक्षेत्र म्हणजे भूक्षेत्र, कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. राज्य नाकारणार नाही. बरोबर आहे, नकारात्मक भाषा आहे. आता यामध्ये दोन शब्द तुम्हाला, शब्दखंड दिसत आहेत, दोन संकल्पना दिसत आहेत. एक आहे कायद्यापुढे समानता आणि दुसरं आहे कायद्याचे समान संरक्षण. कायद्याचे समान संरक्षण बघू आपण ह्या काय आहेत. आता बघा, कायद्यापुढे समानता हा जो शब्दखंड आहे तो आपण घेतलेला आहे इंग्लंडकडून. हा कुठून घेतला आपण? इंग्लंडकडून. कायद्यापुढे समानता या शब्दामध्ये 3 अर्थ दळलेले आहेत इंग्लंडमध्ये. पहिला आहे, आणि हे भारताने जसंच्या तसं स्वीकारलेलं आहे, विशेषाधिकारांचा अभाव. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही धर्माला किंवा कोणत्याही जातीला विशेष अधिकार असणार नाहीत. कोणत्याही व्यक्ती समूहाला विशेष अधिकार असणार नाहीत. मग ती कोणत्याही पोस्टवर असो, कोणत्याही पदावर असो, ती गरीब असो, श्रीमंत असो,
वरच्या वर्गातली असो की खालच्या वर्गातली असो, बरोबर आहे. नो पर्सन इज अबव द लॉ. म्हणजे विशेषाधिकारांचा अभाव आहे. कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही, हे खाली वर झालेलं आहे इंग्रजीमधलं. कोणीही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही. नो पर्सन इज अबव द लॉ. त्यानंतर कायद्यापुढे समानता. कायद्यापुढे समानता म्हणजे विशेषाधिकारांचा अभाव, कायद्यापुढे समानता, कोणीही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही, हे झालं कायद्यापुढे समानता या शब्दखंडाचा किंवा संकल्पनेचा अर्थ, बरोबर. नो पर्सन इज अबव द लॉ. ॲब्सेन्स ऑफ एनी स्पेशल प्रिव्हिलेजेस इन फेवर ऑफ एनी पर्सन. इक्वल सब्जेक्शन ऑफ ऑल पर्सन्स टू द ऑर्डिनरी लॉ ऑफ द लँड अँड ॲडमिनिस्ट्रड बाय ऑर्डिनरी लॉ कोर्ट्स. म्हणजे सामान्य कोर्टामध्ये, ऑर्डिनरी म्हणजे सामान्य कोर्ट, ज्या कोर्टामध्ये आम्ही जातो त्या कोर्टामध्ये, तिथे सगळ्यांसाठी कायद्याची प्रक्रिया सारखीच असेल आणि सगळे लोक कायद्यासमोर समान असतील, हे की नाही. म्हणजे हे झालं कायद्यापुढे समानता. चलो आगे बढ़ते. आलं लक्षात कायद्यापुढे समानता कशाला म्हणतात. बघा, आपण पुढे एक आणखी संकल्पना बघणार आहोत. कोणती? कायद्याचे राज्य. कायद्याचे राज्य म्हणजे कायद्यापुढे समानता नव्हे. ते काय आहे त्याचा अर्थ मी जेव्हा तुम्हाला पुढे समजावून सांगेल तेव्हा तुम्हाला या कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे राज्य या दोन संकल्पनांमधला अर्थ समजेल. आता बघा, ही संकल्पना काय आहे. ही संकल्पना नकारात्मक आहे, कारण ती राज्याला मनमानी भेदभाव करण्यापासून रोखून धरते. विशेषाधिकार देऊ देत नाही, कुणालाही कायद्यापेक्षा श्रेष्ठ ठरवू देत नाही, कायद्यापुढे विषम वागणूक देण्यापासून रोखून धरते, बरोबर आहे. म्हणून ती काय करते, राज्याला काहीतरी करण्यापासून, भेदभाव करण्यापासून, मनमानी कारभार करण्यापासून रोखून धरते, सोप्या शब्दात. दुसरी संकल्पना बघा, कायद्याचे समान संरक्षण. हे आपण कुठून घेतलेली आहे. ही आपण घेतलेली आहे USA कडून किंवा अमेरिकेकडून. हे कुठून घेतलेली आहे. USA, अमेरिकेकडून. यामध्ये सुद्धा 3 अर्थ दडलेले आहेत. पहिला आहे समान परिस्थितीत समान वागणूक. मग ही समान परिस्थितीत समान वागणूक, तुम्ही एखादा गुन्हा केला असेल त्याबद्दल सुद्धा आहे, म्हणजे गुन्हेगारी कायदा असेल किंवा मग सिव्हिल राईट्स ज्याला आपण म्हणतो सिव्हिल केस असेल त्यामध्ये सुद्धा असेल, किंवा मग राज्य एखादी गोष्ट जेव्हा करते, राज्य जेव्हा एखादे अधिकार देते त्या अधिकारांच्या देण्याबद्दल सुद्धा, आणि एखादे अधिकार जर काढून घेत असतील, काही अधिकार काढून घेत असेल राज्य, तर त्या बाबतीत सुद्धा, ह्या सगळ्या बाबतीत समान परिस्थितीत समान वागणूक, समान परिस्थितीत समान कायदे आणि विशिष्ट परिस्थितीत भेद मान्य करणे. विशिष्ट परिस्थितीत भेद मान्य करणे. इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज. याचा अर्थ काय आहे. What is the meaning of the equal protection of laws? First, like should be treated alike without any discrimination. Okay. Second one, equality of treatment under equal circumstances, both in privileges conferred and liabilities imposed by the laws. Thus, it implies that government can take affirmative action, and in Indian case, reservation in favor of weaker sections of society. Affirmative action is called in USA and reservation in Indian case. Okay, the same actions. C, similar application of the same laws to all persons who are similarly situated. बरोबर आहे. जे मी तुम्हाला इथे मराठीत सांगितलं ते इथे इंग्रजीमधून सांगितलेलं आहे. हे स्पष्टीकरण आहे. आपण 14व्या कलमाचं स्पष्टीकरण बघतो आहोत. आता बघा, ही जी आहे कायद्याचे समान संरक्षण, ही एक सकारात्मक संकल्पना आहे. का ती सकारात्मक आहे. कारण ती राज्याला अधिकारांचे हनन होण्यापासून रोखण्यासाठी अधिकार देते. ही राज्याला अधिकार देते. कायद्याचे समान संरक्षण ही संकल्पना राज्याला अधिकार देते की कुणातरी वर्गाचे अधिकार जर हनन होत असतील तर ते रोखलं पाहिजे. आणि म्हणून कायद्याचे समान संरक्षण यामध्ये राज्याची अफर्मेटिव्ह ॲक्शन, राज्य जे कल्याणकारी स्वरूपाची कार्य करते ते, आणि राज्य जे आरक्षण देते ते. आरक्षण हे फार महत्त्वाचा विषय आहे भारतामधला. तो 16व्या कलमामध्ये आणखी विस्ताराने स्पष्ट झालेला आहे आणि पुढे पण भारत संविधानामध्ये इतरत्रसुद्धा तो अधिक वेगळ्या मोठ्या पद्धतीने स्पष्ट केलेला आहे. परंतु त्याचे बीजारोपण कुठे आहे.
त्याचं बीजारोपण आहे कायद्याचे समान संरक्षण या वाक्यखंडामध्ये, या संकल्पनेमध्ये 14व्या कलमामध्ये, बरोबर आहे. त्यामुळे ह्या दोन संकल्पना वरवर जरीच आपल्याला सारख्या वाटत असल्या, म्हणजे कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण हे सारख्या जरी वाटत असल्या तरीही यामध्ये एवढा मोठा भेद आहे. इट इज अ पॉझिटिव्ह कन्सेप्ट ॲज इट पुट्स अ पॉझिटिव्ह ऑब्लिगेशन ऑन द स्टेट टू प्रिव्हेंट द व्हायोलेशन ऑफ राईट्स. त्यामुळे ह्या दोन्ही संकल्पनांचा अर्थ लक्षात घ्या, त्यांच्या सीमारेषा लक्षात घ्या. आणि पोलीस भरतीवाल्यांनी एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे. पोलीस भरतीवाल्यांनी काय करायचं, 14व्या कलमामध्ये काय सांगितलेलं आहे, कायद्यापुढे समानता सांगितलेली आहे. आणि त्याही पुढे जर तुम्हाला जर कधी वाटलं तर एवढं पाठ करून घ्या. पाठच करावं लागतं पोलीस भरतीसाठी, आहे ना. तर मग काय करून घ्यायचं त्यांनी पाठ, कायद्यापुढे समानता इंग्लंडकडून घेतलेली आहे, कायद्यांचे समान संरक्षण USA घेतलेलं आहे. या पलीकडे लक्षात ठेवायची काही गरज नाही मग तुम्हाला. पण राज्यसेवेवाले, कंबाईंडवाले किंवा मग UPSCवाले या सगळ्यांसाठी हे फार महत्त्वाचं आहे. आणि UPSCसाठी तर विचारूच नका, राज्यसेवेसाठी तर विचारूच नका किती महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. मराठीतून तयारी करत असाल किंवा इंग्रजीतून तयारी करत असाल तरीही. चलो आगे बढ़ते. हां, हिंदीमधून तयारी करणाऱ्यांसाठी माझं एक स्वतंत्र चॅनल आहे, थेरी IAS म्हणून. त्यावर मराठी हिंदी असं काही लिहिलेलं नाही. त्याची पण तुम्हाला लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती पण तुम्ही बघून घ्या. जर हिंदीमधून चांगली कंटेंट पाहिजे असेल तर ती तिथे दिलेली आहे. चला बघा, आता कायद्याचे राज्य ही एक संकल्पना तुम्हाला इथे प्रासंगिक आहे. आपण इथे शिकलं पाहिजे कायद्याचे राज्य. इथे कोणत्या संकल्पना बघितल्या होत्या आपण, इथे बघा, इथे आपण संकल्पना बघितल्या होत्या कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. आता आपण कोणती संकल्पना बघतो आहोत, कायद्याचे राज्य. ही एक वेगळी संकल्पना आहे आणि ही संकल्पना डायसीने मांडलेली आहे. कोणी, डायसीने मांडलेली आहे. एक गोष्ट इथे पहिल्यांदा लक्षात घ्या, कायद्याचे राज्य हे संकल्पना भारताच्या संविधानाच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे. मूलभूत चौकटीचा भाग आहे. कोणती, कायद्याचे राज्य. आता मूलभूत चौकटीचा भाग म्हणजे काय हे मी तुम्हाला या मूलभूत हक्कांमधल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये सांगितलेले आहे. हा पार्ट 3 आहे. पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि पार्ट 1 मध्ये आणखी चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यामुळे तिथे जाऊन बघून घ्या, आता रिपिटेशन करत नाही. A.V. डायसी काय म्हणतो कायद्याचे राज्यामध्ये, त्याचे 3 अर्थ तर त्याने सांगितलेले आहेत A.V. डायसीने. पहिला आहे, कायदा मोडल्याशिवाय कुणालाही शिक्षा होणार नाही. आता बघा, हे जे तत्व आहे हे भारताच्या संविधानात 20व्या कलमामध्ये तुम्हाला दिसते. पुढल्या लेक्चरमध्ये आपण तेच बघणार आहोत. आताचं लेक्चर बघा, 14वं आपण समानतेचा अधिकार बघत आहोत. हे लेक्चर थोडं लांबण्याची शक्यता आहे, पेशन्स ठेवा. पण अशा पद्धतीने क्लिअर करून देतो आहे की यानंतर तुम्हाला दुसरं काही वाचण्याची गरज पडणार नाही अशा पद्धतीने, है ना. बघा, आता कायद्याचे राज्य म्हणजे काय, कायदा मोडल्याशिवाय कुणालाही शिक्षा होणार नाही. हे आपल्या संविधानात एक 20व्या कलमामध्ये दिलेलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर कायद्यापुढे समानता, जे आपण आत्ताच बघितलं अनुच्छेद 14 मध्ये, हे जे आपण बघत आहोत ना आता, या कलमामध्ये दिलेलं आहे, अनुच्छेदामध्ये दिलेलं आहे. तिसरा अर्थ त्याने सांगितला, व्यक्तीच्या हक्कांचे श्रेष्ठत्व अर्थात संविधान अधिकारांचा स्रोत नसून अधिकार हेच संविधानाचा स्रोत आहेत. हे तत्व भारताच्या संविधानात स्वीकारलेलं नाही. तिसरं तत्व भारताने स्वीकारलेलं नाही. त्यामुळे कायद्याच्या राज्याचे हा जो पहिला आणि दुसरा हे 2 अर्थ डायसीने सांगितलेले आहेत, ते 2च अर्थ आपण स्वीकारलेले आहेत. तिसरा अर्थ आपण स्वीकारलेला नाही. No one can be punished until violation of the existing laws, Article 20, and equality before law, Article 14. Okay, and third one is supremacy of the rights over Constitution, as former is the source of the later. This principle we have denied this principle, but accepted the first 2 principles of the A.V. डायसीस रूल ऑफ लॉ. चला, तर मग आता यामध्ये काय होतं, आपण का स्वीकारलं नाही, कारण आपल्या इथे व्यक्तीच्या अधिकारांचा स्रोत आपण संविधानाला मानलेला आहे. अधिकार हे व्यक्तीच्या अधिकार हे व्यक्तीचे अधिकार हे संविधानाचा स्रोत आहेत का, आपल्या इथे नाही. ते इंग्लंडमध्ये तसं मानलं जातं, म्हणून त्याने तो तसं सांगितलं.
पण भारतामध्ये तसं नाही. भारतामध्ये अधिकारांचा स्रोत, व्यक्तीच्या अधिकारांचा स्रोत संविधान आहे. ह्या तिसऱ्या तत्वाच्या उलट परिस्थिती आपल्याकडे आहे. म्हणून असं म्हणतो आपण की आपण हे तिसरं तत्व स्वीकारलेलं नाही आहे रूल ऑफ लॉचं, पण हे दोन तत्व स्वीकारलेली आहेत पहिली. आलं लक्षात? चला पुढे चला. अपवाद बघा काय आहेत आता समानतेच्या अधिकाराला. राष्ट्रपती आहे की नाही, राष्ट्रपतीला काही विशेष अधिकार आहेत. त्याला नागरी खटला त्याच्यावर भरता येत नाही 361 नुसार, किंवा मग त्याला आणखी विशेष अधिकार प्राप्त आहेत. बरोबर आहे. संसदेला सुद्धा विशेष अधिकार प्राप्त आहेत. हे आपण जेव्हा राष्ट्रपती बघू ना तेव्हा आपण डिटेलमध्ये करू. आता आपण टाईमपास करत बसलो तर हे आणखी वाढत जाईल हे लेक्चर. त्यामुळे राष्ट्रपतीचे कोणते कोणते विशेष अधिकार आहेत ते आपण जेव्हा राष्ट्रपती क्लिअर करणार तेव्हा करून घेणार. त्यानंतर बघा, संसद व विधिमंडळाच्या खऱ्या कामकाजास प्रसिद्धी देणे यासाठी सुद्धा व्यक्तीला काय केलेलं आहे, जर तुम्ही संसद किंवा विधिमंडळाच्या कामकाजाचं खरं कामकाज त्याला प्रसिद्धी दिली, खोटं नाही, खोटं दिलं तर मग तुम्हाला तो संसद किंवा विधिमंडळाच्या विशेष अधिकारांचा भंग होतो आणि तुम्हाला तिथेच शिक्षा केली जाते. परंतु जर तुम्ही खऱ्या कामकाजाची प्रसिद्धी दिली तर मग काय होते, तुम्हाला कोणत्याही कायदा शिक्षा करू शकत नाही. त्याच्यानंतर तिसरं, संसदेत किंवा संसदीय समितीमध्ये कामकाज करत असताना भाषण असेल किंवा एखादे वर्तणूक असेल तर त्याबाबत कोणत्याही सभासदाला किंवा त्या सभागृहामध्ये असलेल्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षा करता येत नाही. त्याला 14वा कलम लागू होत नाही. त्याच्यानंतर चौथा आहे, विधिमंडळ आणि विधिमंडळ समितीत त्यांच्या कामकाजामध्ये सहभागी होताना जे काही कृत्य करतील तिथे 14वा कलम लागू होत नाही 194व्या कलमानुसार. त्यानंतर अनुच्छेद 31 ग हा अनुच्छेद 14चा अपवाद आहे. अनुच्छेद 31 ग हा अनुच्छेद 14चा अपवाद आहे. आणि हे केव्हा टाकलं गेलं, हे 25व्या घटना दुरुस्तीने टाकलं गेलं की अनुच्छेद 39 ख किंवा 39 ग मधील मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी बनवलेला कोणताही कायदा अनुच्छेद 14 किंवा अनुच्छेद 19चे उल्लंघन होते या कारणावरून अवैध ठरवला जात नाही. म्हणजे इथे काय केलेलं आहे, मार्गदर्शक तत्वांना महत्त्व दिलेलं आहे 14व्या कलमावर आणि 19व्या कलमावर. बरोबर आहे. इथे कोणती मार्गदर्शक तत्व आहेत, इथे कामगारांच्या कल्याणाविषयक, स्त्री पुरुष समानतेविषयक आहे ना. बरोबर, ते असे हे दिलेले आहेत. बघू आपण पुन्हा ही कलमं आपल्याला सविस्तर अभ्यासायची आहेत, महत्त्वाची कलमं आहेत. बरोबर आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं असं आहे की जिथे अनुच्छेद 31 ग प्रवेश करतो तिथे अनुच्छेद 14 हा बाजूला ठरतो. अनुच्छेद 31 ग आला की तिथे अनुच्छेद 14 कामच करत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. म्हणजे हा काय आहे, 14व्या कलमाला अपवाद आहे. आणि शेवटी काय आहे, 6वं, परकीय देशांचे शासक, राजदूत, आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी यांनासुद्धा 14वा कलम लागू होत नाही. कारण काय आहे, यांना त्या संस्थेचं किंवा आंतरराष्ट्रीय संस्था असेल युनायटेड नेशन्स तर त्यांचा कायदा लागू होतो. आणि एखाद्या परकीय देशाचा शासक किंवा राजदूत असेल तर त्याला तिथे त्यांचा कायदा लागू होतो, आपला कायदा लागू होत नाही. बरोबर आहे. अमेरिकेचा राष्ट्रपती आपल्या इथे आला आणि त्याच्याकडून एखादं कृत्य घडलं, दुष्कृत्य, तर त्याला अमेरिकेचा कायदा लागू होईल, भारताचा नाही. अमेरिकेच्या राजदूताने सुद्धा जर इथे काही कायद्याचा भंग केला तर त्याला भारतामध्ये शिक्षा नाही होणार, त्याला अमेरिकेचा कायदा शिक्षा करणार. बरोबर आहे. पण हे कुठे, त्याच्या दूतावासामध्ये, याच्याबद्दल दूतावासाच्या बाहेर जर त्याने काही चुकीचं काम केलं तर मग भारताचं शासन तिथे काम करेल, हे की नाही. एक राजदूत म्हणून त्याने जे काम करत असतानाच त्याला ह्या इम्युनिटीज आहेत. परंतु तो जेव्हा एक सामान्य नागरिक म्हणून काम करतो तेव्हा त्याला ह्या इम्युनिटीज नाहीत. त्याच्या पदाचं कामकाज करतानाच ह्या इम्युनिटीज भारतामध्ये मिळू शकतात. बरोबर आहे. नाहीतर तो बाहेर मॉलमध्ये फिरायला गेला आणि कोणाला तरी मारलं तिथे जाऊन, तर त्याला भारतातल्या कायद्यानुसारच शिक्षा होणार आहे राजदूताला, है की नाही. सार्वभौम शासक ही एक वेगळी कॅटेगरी असते.
त्यांना प्रोटोकॉलनुसारच वागावं लागत असते, है ना. चलो, अनुच्छेद 15 काय म्हणतो आता. अनुच्छेद 14 आलं लक्षात, आता 15 घ्या. 15 काय म्हणतो की आता ही संविधानातली टेक्स्ट आहे. 15वा कलम खूप मोठा आहे बघा. इथे ही पण एक स्लाईड आणि त्याच्यानंतर एक आणखी स्लाईड आहे, हां, ती पण लक्षात घ्या. अशा 2 स्लाईड्स आहेत. ही बघा, ही दुसरी पण स्लाईड आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. 15वा कलम वाचायलाच आपल्याला वेळ लागणार आहे. 15वा कलम काय म्हणतो. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई. लक्षात घ्या, इथे कोणते कोणते शब्द आहेत. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान 1, 2, 3, 4 आणि 5 हे शब्द आहेत. इथे निवासस्थान हा शब्द नाही. कोणता शब्द नाही ते पण महत्त्वाचं आहे. पॉलिटीमध्ये या गोष्टी काय आहे हे जेवढं महत्त्वाचं त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं कधी नेहमी की काय नाही. त्यामुळे ते जर लक्षात घेतलं तर तुम्हाला आयोगाचे पर्याय सरळ सरळ बाद करता येतात 15व्या कलमामध्ये. पण 16व्या कलमामध्ये हे एक जास्तीचं आहे. कोणतं. निवासस्थान. 15व्या कलमात आणि 16व्या कलमात हा एक फरक आहे. निवासस्थानाचा उल्लेख आहे इथे आणि तिथे इथे 15व्या कलमामध्ये निवासस्थानाचा उल्लेख नाही आणि 16व्या कलमामध्ये निवासस्थानाचा उल्लेख आहे. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. हे झालं शीर्षक 15व्या कलमाचं. पुढे काय म्हटलेलं आहे. राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ, हा केवळ शब्दसुद्धा महत्त्वाचा आहे हां. केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. ह्या सर्व कारणावरून किंवा यापैकी कोणत्याही एका कारणावरून किंवा एकापेक्षा जास्त कारणावरून भेदभाव करणार नाही. हे एक जनरल स्टेटमेंट आहे. जनरल स्टेटमेंट आहे. कोणत्याच परिस्थितीत भेदभाव करणार नाही. दुसरंच जे हे आहे, हा आता 15वा अनुच्छेद आणि 15व्या अनुच्छेदातला उपकलम 1, उपकलम 2, उपकलम 3, 4, 5 आणि एक शेवटचं 6वं पाठीमागं आहे. अशी यामध्ये किती उपकलम आहेत. 6 आहेत. मुळात जेव्हा मूळ संविधान होतं तेव्हा त्यामध्ये फक्त हे 3 उपकलम होती. त्यानंतर ही घटना दुरुस्ती करून हे करून आणखी 3 उपकलमं टाकलेली आहेत. ते पण आपण सविस्तर बघणार आहोत. बरोबर. आता बघा, इथे काय आपण पहिल्यांदा काय बघितलं. निवासस्थान हा शब्द नाही. निवासस्थान बरोबर आहे. जन्मस्थान आहे पण निवासस्थान आहे का, हा शब्द नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसऱ्यांदा केवळ हा शब्द लक्षात घ्या. केवळचा अर्थ असा आहे की धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. बरोबर. जनरल स्टेटमेंट आहे. केवळ या शब्दाचा अर्थ असा आहे की ही 5 कारणं जी दिली आहेत त्याच कारणावरून भेदभाव करणार नाही. अन्य कारणावरून भेदभाव करू शकते. म्हणजे निवासस्थानावरून भेदभाव करू शकते. भाषेवरून भेदभाव करू शकते. कारण इथे भाषेच्या संदर्भात दिलं आहे का काही नाही. भाषेवरून भेदभाव करू शकते. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान हेच दिलेले आहेत 5 अटी. या व्यतिरिक्तच्या कारणावरून भेदभाव केला जाऊ शकतो असा केवळ हा शब्द सांगतो आपल्याला. बरोबर. हा एक जनरल स्टेटमेंट आहे. दुसरं काय म्हणतो. केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणताही नागरिक क दुकाने, सार्वजनिक उपाहारगृहे. इथं बघा उपाहार आहे हां, उपहार नाही. उपहार म्हणजे प्रेझेंट होते. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात. उपहारला प्रेझेंट. आणि उपाहार म्हणजे काय होते. ज्याला नाश्ता म्हणतो ना आपण, नाश्ता, ते उपाहारगृह. नाश्ता करणाऱ्यासाठी आपण हॉटेल म्हणतो ते. हां, हॉटेल मोठी गोष्ट असते. नाश्त्याचे ठिकाण म्हणजे उपाहारगृह असते. रिफ्रेशमेंट वगैरे. चला, हॉटेल आणि सार्वजनिक करमणुकीची स्थाने यात प्रवेश करणे किंवा ख पूर्णतः किंवा अंशतः राज्याच्या निधीतून देखभाल करण्यात येणाऱ्या पैशाने राखलेल्या अथवा सर्वसाधारण जनतेच्या उपयोगाकरिताच खास नेमून दिलेल्या अशा विहिरी, तलाव, स्नानघाट, रस्ते आणि सार्वजनिक वापराच्या जागा यांचा वापर करणे. या बाबतीत कोणतीही निसमर्थता, दायित्व, निर्बंध किंवा शर्त यांच्या अधीन असणार नाही. है की नाही. निसमर्थता, दायित्व, निर्बंध किंवा शर्त यांच्या अधीन असणार नाही. बघा काय म्हटलं आहे. कोणताही नागरिक निसमर्थता, दायित्व, निर्बंध किंवा शर्त यांच्या अधीन असणार नाही. कोणत्या कारणावरून.
धर्म, वंश, जात, लिंग, तू अमुक धर्माचा आहेस म्हणून तू अमुक गोष्टीसाठी अपात्र आहेस, अमुक तुझ्यावर निर्बंध आहेत, तू अमुक अमुक गोष्टी जास्त दिल्या म्हणजे दायित्व टाकलं, त्याची फी तुम्ही वाढवून दिली जी सामान्य लोकांसाठी आहे ती त्यापेक्षा, किंवा मग त्याच्यासाठी अटी की तू अमुक अमुक पद्धतीनेच आला पाहिजेत, अमुक अमुक पद्धतीने नाही आला पाहिजे, अशा पद्धतीच्या अटी, असं काहीही टाकता येत नाही. कुठे? दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे असतील किंवा मग राज्याच्या मदतीने किंवा मग सार्वजनिक उपयोगिता करता. इथे अथवा हा शब्द आहे, हे लक्षात ठेवा. अथवा सार्वजनिक जनतेच्या, राज्याच्या पूर्ण किंवा अंशतः निधीतून अथवा सर्वसाधारण जनतेच्या उपयोगिताकरताच खास नेमून दिलेल्या विहिरी असतील, तलाव असतील, स्नानघाट, रस्ते, सार्वजनिक वापराच्या जागा, मग त्या राज्याच्या मालकीच्या असोत की नसोत, राज्याने पैसा दिलेला असो की नसो, राज्याने निधी दिलेला असो की नसो, काही घेणं देणं नाही. जर सार्वजनिक वापरासाठी आहेत तर ते सर्वांसाठीच असलं पाहिजे. कुणाचं प्रायव्हेट जर असेल तर तिथे नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल की सलमान खानच्या स्विमिंग पूलमध्ये जाऊन मला आंघोळ करू द्या, अजिबात शक्य नाही. कारण सलमान खानचाच आहे तो पूल, त्याचा खाजगी वापराचा आहे. त्याने जर सार्वजनिक करून दिला तर मग तुम्हाला त्यासाठी कोणीही रोखून धरता येणार नाही. आता सलमान खान म्हणजे आपल्या त्याच्यावर खूप प्रेम आहे म्हणून तसं बोललो असं म्हणा, नाहीतर सलमान खान यांचा मी खूप सन्मान करतो. चलो, कुणाला वाईट वाटलं असेल, भावना दुखावल्या असतील तर सॉरी. सलमान खान यांच्याबद्दल एकेरी शब्द वापरला त्याबद्दल. चला पुढे चला. काय म्हटलं आहे दुसऱ्यामध्ये? पहिलं जनरल स्टेटमेंट आहे. दुसऱ्यावरून असं दिसतं आपल्याला की हे सरकारसाठी पण लागू आहे आणि खाजगी लोकांसाठी पण लागू आहे. सरकारच्या व्यतिरिक्त खाजगी व्यक्तींसाठी पण लागू आहे. खाजगी व्यक्ती म्हणजे कोणता? आता मी समजा एक हॉटेल उघडलं आणि मी जर म्हटलं की अमुक अमुक धर्माचे, अमुक अमुक जातीचे, अमुक अमुक लिंगाची लोक इथे, यांना प्रवेश निषिद्ध आहे, पण बाकी सगळे येऊ शकतात, म्हणजे ते सार्वजनिक आहे, परंतु ते मी धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावर तिथे कुणा भेदभाव करतो आहे, तर हे काय आहे? 15व्या कलमानुसार असंवैधानिक आहे माझं कृत्य. आणि याबद्दल तुम्ही उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागू शकता माझ्या या कृतीबद्दल आणि मला शिक्षा होईल, असं जर मी केलं तर. बरोबर आहे. तिसरा काय म्हणतो? आता याला अपवाद आहेत. तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा हे जे आता उपकल्म आहेत ती ह्या वरच्या 2 नियमांसाठी अपवाद आहेत. पहिला अपवाद काय आहे? या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे स्त्रिया व बालके यांच्याकरता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. म्हणजे काय होईल? असं असलं तरीही इथं स्त्रिया आणि लहान मुलांसाठी काय करू शकते राज्य? विशेष तरतूद करू शकते, है ना. त्यांना आरक्षण देऊ शकेल किंवा मग त्यांना विशेष वागणूक देऊ शकेल. त्यांच्यासाठी जसं आपल्या ट्रेनमध्ये असेल, विमानात मला माहीत नाही, परंतु आपल्या बसमध्ये आपण प्रवास करतो तेव्हा काय म्हटलेलं असतं? स्त्रियांसाठी राखीव, वृद्धांसाठी राखीव वगैरे वगैरे. हे काय आहे? इथे राखीव ठेवलेलं आहे. याचा अर्थ काय आहे? तिथे भेदभाव केलेला आहे ना. परंतु असा भेदभाव करता येतो कारण त्यांच्या स्त्रिया आणि बालकांच्या विकासासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करायचे आहे, स्त्रियांचा सन्मान करायचा आहे. बरोबर. चलो, आणि लहान मुलांचा सुद्धा सन्मान करायचा आहे, कारण एकतर ते शारीरिकदृष्ट्या कमकुवत असतात आणि देशाचं भविष्य असतात. दोन्ही गोष्टी आहेत. बरोबर. चलो आगे चलते हैं. आता हा जो चौथा आहे याला घटना दुरुस्तीने टाकलेला आहे. ते कोणती घटना दुरुस्ती आहे आपण सेपरेटली बघणार आहोत. पाठ करायला देतो आहे मी तुम्हाला ते. या अनुच्छेदातील किंवा अनुच्छेद 29चा खंड 2 यातील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गांच्या उन्नतीकरिता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. एवढं सगळं लक्षात ठेवू नका. हे 29चा खंड 2 वगैरे वगैरे डोक्याला ताण देऊ नका. इथे काय सांगितलेलं आहे? अल्पसंख्याकांचे अधिकार दिलेले आहेत आणि अल्पसंख्याक काय करू शकतात? त्यांना शैक्षणिक अधिकार दिलेले आहेत आणि सांस्कृतिक अधिकार दिलेले आहेत 29व्या आणि 30व्या खंडामध्ये. हे आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे. मग आता इथं काहीही असलं
ह्या 29व्या कलमात आणि या अनुच्छेदात म्हणजे 15व्या अनुच्छेदामध्ये काहीही असलं तरीही राज्य काय करू शकते, इथं जसं स्त्रिया आणि बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार दिला होता राज्याला, तसंच इथे 4थ्या उपकलमामध्ये दुसरा अपवाद दिलेला आहे, तो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती जनजाती म्हणजे जमाती यांच्यासाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार दिलेला आहे. एवढं लक्षात ठेवा फक्त. म्हणजे स्त्रिया व बालके यांच्यासाठी विशेष प्रतिबंध करणे, विशेष प्रतिबंध म्हणजे विशेष तरतुदी करणे. त्याच्यानंतर हे बघा, इथे प्रतिबंध शब्द दिलेला आहे, इथे तरतूद हा शब्द दिलेला आहे. आणि राज्याला प्रतिबंध करणार नाही, तरतूद करण्यासाठी, विशेष तरतूद करण्यासाठी राज्याला प्रतिबंध करणार नाही, विशेष तरतूद करण्यासाठी राज्याला प्रतिबंध करणार नाही. चलो, 5व्यामध्ये काय म्हटलेलं आहे, या अनुच्छेदातील किंवा अनुच्छेद 19चा खंड 1 उपखंड 6 यामधील कोणत्याही गोष्टीमुळे पुन्हा आता इथे ते चला ते काही याला हे नाही आहे, अर्थ नाही आहे. नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या, म्हणजे तुम्ही लक्ष ठेवू नका, अर्थ नाही म्हणजे अर्थ खूप आहे, पण तुम्ही लक्षात ठेवू नका, डोकं गांगरून जाईल, लक्षात राहणार नाही. डोकं भंडावून सोडणाऱ्या गोष्टी असतात संविधानातल्या, कायद्यातल्या, ह्या बारकावे. तुम्हाला काही याच्याशी एक संबंध नाही, संविधान विशेषज्ञ बघत बसतील. या अनुच्छेदामधील किंवा अनुच्छेद 19चा खंड 1 उपखंड 6 यामधील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गांच्या उन्नतीकरिता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता कायद्याद्वारे कोणतीही विशेष तरतूद करण्यास जेथवर अशा तरतुदी अनुच्छेद 30च्या खंड 1 मध्ये निर्देशिलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांखेरीज अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये मग त्या राज्याकडून अनुदान प्राप्त असोत अगर अनुदान प्राप्त नसोत प्रवेश देण्याशी संबंधित असतील तेथवर राज्याला प्रतिबंध होणार नाही. आता बघा, सोप्या भाषेत सांगतो, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला गट म्हणजे कोणता, आपण त्याला काय म्हणतो, अदर बॅकवर्ड क्लासेस ओबीसी किंवा मग याला काय म्हणतात, सामाजिक व शैक्षणिक सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस याला म्हणतात SEBC. याचा लॉंग शॉर्ट फॉर्म काय करतात, SEBC, किंवा मग त्याला आपण महाराष्ट्रामध्ये OBC असं म्हणतो, है ना. OBC, VJNT वगैरे वगैरे, NT VJNT, हे सगळे काय आहेत, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले घटक आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBC, सोप्या भाषेत. यांच्यासाठी काय करता येईल, शैक्षणिक संस्थांमध्ये जागा राखून ठेवता येतील. शैक्षणिक संस्थांमध्ये काय करता येईल, जागा राखून ठेवता येतील प्रवेश देण्यासंबंधित, है की नाही. मग ते अनुदान प्राप्त असोत किंवा नसोत, खाजगी असोत की सरकारी असो, म्हणजे सरकारकडून त्या अनुदान घेणाऱ्या असोत की अनुदान घेणाऱ्या नसोत, सरकारने स्थापन केलेल्या असो. शैक्षणिक संस्था कशा असू शकतात, सरकारने स्थापन केलेल्या असू शकतात, सरकारने स्थापन केलेल्या नसू शकतात, है की नाही. सरकारने स्थापन केल्या नाही म्हणजे काय आहे, तुमच्या माझ्यासारख्याने स्थापन केलेलं आहे. तुमच्या माझ्यासारख्याने स्थापन केलेल्या कशा असू शकतात, एकतर त्या सामान्य असू शकतात, नाहीतर मग अल्पसंख्याकांच्या असू शकतात. बरोबर आहे. अल्पसंख्याकांची जर कधी केलेल्या असतील त्या स्थापन, मग त्यांनी ग्रांट घ्यावं सरकारकडून की नाही घ्यावं, मग पुन्हा त्यामध्ये पण ग्रांटेड पण असू शकतात या दोन्हीही, म्हणजे अल्पसंख्याकांच्या आणि सामान्य ह्या दोन्हीही ग्रांटेड पण असू शकतात आणि नॉन ग्रांट पण असू शकतात. मग अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था ह्या ग्रांटेड असोत की नॉन ग्रांटेड असोत, तिथे तुम्हाला आरक्षण देता येत नाही. कुणाला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBC यांना आरक्षण देता येत नाही, प्रवेश देताना आरक्षण देता येत नाही. परंतु अल्पसंख्याक संस्था स्वतःची भाषा किंवा धर्माच्या लोकांना आरक्षण देऊ शकतात, त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवू शकतात. एवढं इथे अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांबद्दल लक्षात घ्या. बघा, शैक्षणिक संस्था कशा असू शकतात, सरकारने स्थापन केलेल्या असू शकतात, तुमच्या माझ्यासारख्यांनी स्थापन केलेल्या असू शकतात, त्याला खाजगी म्हणू आपण. सरकारी आणि खाजगी. सरकारी आहेत तर म्हणजे ते सरकारने स्थापन केलेलं आहे, त्याला तर ग्रांट असेलच सरकारची, प्रश्नच नाही. आता बघा,
खाजगी लोकांनी स्थापन केलेल्यांचं आपण विभाजन करू शकतो, एक सामान्यमध्ये आणि दुसरं अल्पसंख्याकांच्या. सामान्य म्हणजे ज्या अल्पसंख्याक समूहासाठी स्थापन केलेल्या असतील तशा, आणि अल्पसंख्याक समूहासाठी स्थापन केलेल्या. ख्रिश्चन मिशनरीच्या शाळा आपल्याकडे भरपूर आहेत, मग त्या झाल्या अल्पसंख्याकांच्या संस्था. या अल्पसंख्याकांच्या संस्था पुन्हा 2 भागामध्ये आपण विभाजित करू शकतो. 2 भागामध्ये, एक अनुदानित आणि दुसरं विना अनुदानित. ह्या ज्या सामान्य संस्था स्थापन केल्या आहेत, या सामान्य संस्थाला सुद्धा आपण अनुदानित आणि विना अनुदानित असं विभाजित करू शकतो. हा ज्या अल्पसंख्याकांच्या संस्था आहेत, इथे कोणत्याही पद्धतीचं आरक्षण SC ST OBC किंवा याच्यासाठी देता येत नाही, अनुसूचित OBC साठी देता येत नाही 15व्या कलमानुसार. परंतु इथे मात्र ते खाजगी असो की खाजगी संस्था ही अनुदानित असो की विना अनुदानित असो, इथे मात्र SC ST OBC साठी जागा राखीव ठेवल्या जाऊ शकतात. ओके, चला हे आलं तुमच्या लक्षात. सोप्या भाषेमध्ये सांगितलं 5वं. आता बघा 6वं काय म्हणतं. 6व्याचं वैशिष्ट्य असं आहे की 2019 मध्ये याला टाकलेलं आहे. पुन्हा आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत त्याला. पुढे चला. या अनुच्छेदातील किंवा अनुच्छेद 19च्या खंड 1च्या उपखंड 6 मधील किंवा अनुच्छेद 29च्या खंड 2 मधील कोणत्याही गोष्टीमुळे राज्यास खंड 4 व 5 मध्ये नमूद केलेल्या वर्गाव्यतिरिक्त नागरिकांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कोणत्याही वर्गांच्या उन्नतीकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास आणि खंड 4 व 5 मध्ये नमूद केलेल्या वर्गांव्यतिरिक्त नागरिकांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कोणत्याही वर्गांच्या उन्नतीकरिता जी आरक्षणाच्या बाबतीत विद्यमान आरक्षणाशिवाय असेल आणि प्रत्येक वर्गाकरिता एकूण जागांच्या कमाल 10% अधीन असेल, अशी कोणतीही विशेष तरतूद करण्यास जेथवर अशा विशेष तरतुदी अनुच्छेद 30च्या खंड 1 मध्ये निर्देशिलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त, हे बघा, अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त ही अटसुद्धा या आपण 5वा उपकलम बघितलं त्यासारखीच आहे. खाजगी शैक्षणिक संस्थांसह अन्य शैक्षणिक संस्थांमधील, मग ती राज्याकडून अनुदान प्राप्त असोत किंवा नसोत, त्यांच्या प्रवेशासाठी संबंधित असतील तेथवर प्रतिबंध होणार नाही. 5वा खंड जसा दिलेला आहे ना, तसाच हा 6वा खंड सुद्धा आहे, म्हणजे उपकलम आहे. 6वं कलम आणि 5वं उपकलम, 5वं आणि 6वं दोन्ही उपकलमाची भाषा सेम आहे. फक्त एक फरक आहे इथे. कोणता? तिथे म्हटलं होतं SC ST OBC म्हणजे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक, SC आणि ST, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, हे म्हटलं होतं. आता इथे त्यांच्या व्यतिरिक्त म्हटलेलं आहे. त्यांच्या व्यतिरिक्त, त्या वर्गांच्या व्यतिरिक्त, बरोबर. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, आता इथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हटलेलं आहे. तिथे कोणतं? सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल, इथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, यांच्यासाठी विशेष तरतूद करायचं म्हटलेलं आहे. आणि दुसऱ्या बाबतीत काय म्हटलेलं आहे? विशेष तरतूद म्हणजे कोणत्याही बाबतीत असू शकते ती, त्यांच्या घरं बांधून देण्यापासून ते कोणत्याही गोष्टीपर्यंत असू शकते. आणि हा जो ख आहे, हे क मध्ये म्हटलेला आहे. ख मध्ये म्हटलेलं आहे की शिक्षण संस्थांमध्ये जागा राखून ठेवणे, शिक्षण संस्थांमध्ये जागा राखून ठेवण्यासंदर्भात आहे. आणि ह्या जागा किती असतील? तर ह्या असतील एकूण जागांच्या 10%, एकूण जागांच्या 10%. आणि ह्या कुणासाठी असतील? SC ST OBC यांच्या व्यतिरिक्त जो अनारक्षित गट आहे, त्या अनारक्षित लोकांसाठी 10% जागा राखून ठेवण्या, 10%पेक्षा कमी, जास्तीत जास्त 10% आणि त्याच्यापेक्षा कमी एवढ्या जागा यांच्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये राखून ठेवलेल्या आहेत. पुन्हा जे 5व्या कलमामध्ये, 5व्या उपकलमात होतं तेच इथे पण लागू आहे की अल्पसंख्याकांसाठीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये हे आरक्षण देता येत नाही. उर्वरित सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये हे आरक्षण देता येते. म्हणजे गव्हर्नमेंटचं असो, गव्हर्नमेंटकडून ग्रांट घेणारं असो की गव्हर्नमेंटकडून ग्रांट घेणारं नसो, तिथे हे आरक्षण देता येते. आणि राज्य देत आहे आता 2019 पासून, बरोबर. आणि हे आरक्षणाबद्दल काय आहे, महत्त्वाच्या गोष्टी का लक्षात ठेवायच्या? हे आरक्षण जे लोक SC ST OBC या प्रवर्गामध्ये येत नाहीत ते लोक,
आणि याचा आरक्षणाचा आधार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले नसून आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा मागासलेले वर्ग असा आहे. आणि ह्या आरक्षणाची मर्यादा ही कशी आहे, 10% किंवा त्यापेक्षा कमी आहे. जास्तीत जास्त किती, 10%, त्यापेक्षा जास्त देता येत नाही, कमी देता येते. आणि त्यातही आणखी एक गोष्ट अशी की हे जे आरक्षण आहे, हे आरक्षण हे जे वरच्या वर्गांसाठी होतं, म्हणजे पाचव्या उपकलमामध्ये जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्तचं आरक्षण आहे. म्हणजे ह्या 6व्या उपकलमामुळे 5व्या उपकलमावर कोणताही परिणाम झालेला नाही, निगेटिव्ह इम्पॅक्ट कोणताही झालेला नाही, हे तुम्ही लक्षात घ्यायचं. तुम्हाला जर आयोगाने प्रश्न विचारला आणि त्यामध्ये एखादं वाक्य दिलं की 6व्या उपकलमामुळे म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना आरक्षण दिल्यामुळे अनुसूचित जाती जमाती आणि OBC यांच्या आरक्षणाचे अधिकार किंवा इतर अधिकार कमी झालेले आहेत, तर ते बरोबर होणार नाही. ते वाक्य कसं होईल, चुकीचं होईल. ते वाक्य चुकीचं होईल, एवढं लक्षात ठेवा. ओके, चलो. म्हणजे उपकलम 6 मुळे उपकलम 5 हे अनइम्पॅक्टेड आहे, त्यावर कोणताही इम्पॅक्ट झालेला नाही. ओके, चलो. आता इथे या अनुच्छेदाच्या व अनुच्छेद 16च्या प्रयोजनार्थ आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग, म्हणजे त्याचा अर्थ असा असेल की जो कुटुंबाचे उत्पन्न व आर्थिक वंचिततेचे इतर निर्देशांक यांच्या आधारे राज्याकडून वेळोवेळी अधिसूचित करता येईल. याच्या पुढे जो 16वा अनुच्छेद दिलेला आहे ना, त्यामध्ये सुद्धा याच घटना दुरुस्तीने, म्हणजे याला 103वी घटना दुरुस्ती आहे ही 2019 मध्ये झालेली आहे. आतापर्यंत 105 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. किती? 105वी घटना दुरुस्ती कोणती सांगा? ती पण आरक्षणाशीच संबंधित आहेत. शेवटच्या 5 पैकी 3 घटना दुरुस्त्या ह्या 100 नंतरच्या ज्या 5 घटना दुरुस्त्या आहेत ना, त्या 5 पैकी 3 घटना दुरुस्त्या आरक्षणाशी संबंधित आहेत आणि 2 घटना दुरुस्त्या ह्या OBCच्या आरक्षणाशी संबंधित आहेत. बरोबर आहे? चला सांगा कोणती आहे तर 5वी. काय केलं ह्या 5व्या घटना दुरुस्तीने? आताच तर चर्चेत आहे. कंबाईनला येणार नाही कारण पेपर सेट झालेला आहे कंबाईनचा, पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहा, कमेंटमध्ये लिहा 105वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे. मी तुम्हाला हिंट दिली, OBCच्या संदर्भात आहे. आता चला, हे 103वी घटना दुरुस्ती होती आणि हिने 16व्या कलमात सुद्धा बदल केलेला आहे. तो पण आपण आता पुढल्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. आता हे सगळं मी जे आता मराठीत सांगितलं ते इंग्रजीमध्ये सांगितलेलं आहे. इंग्रजी मीडियमवाले कलम वाचून घ्या आणि म्हणजे व्हिडिओ स्टॉप करून कलम वाचून घ्या, जसंच्या तसं दिलेलं आहे. आणि आम्ही पुढे जाऊ, जर गरज नसेल तर. चला पुढे चला. आता अनुच्छेद 15चे स्पष्टीकरण बघू आपण. जो अनुच्छेद आपण बघितला त्याचं मोस्ट ऑफ दिस एक्सप्लेनेशन आपण बघितलेलं आहे, पण तरी काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या बघून घेऊ. आता बघा, या कलमामध्ये आतापर्यंत 3 दुरुस्त्या केल्या गेल्या. पहिली घटना दुरुस्ती केली गेली 1951ला. या संविधानातली पहिली दुरुस्ती आणि आपल्या संविधानातली पण पहिली दुरुस्ती, या कलमाची पहिली दुरुस्ती आणि संविधानातली पहिली दुरुस्ती, म्हणजे संविधानात जी पहिली दुरुस्ती केली गेली 1951ला फर्स्ट अमेंडमेंट ॲक्ट, तो या कलमातच केला गेला. 15व्या कलमासाठी 15व्या कलमात तिने पहिल्यांदा दुरुस्ती केली. आपण सगळ्यात पहिल्यांदा कोणतं कलम दुरुस्त केलं? 15वं कलम दुरुस्त केलं. 15वं कलम दुरुस्त करून काय टाकलं? अनुच्छेद 15(4) त्यामध्ये आपण जोडला. बरोबर. त्याच्यानंतर मग दुसऱ्यांदा या कलमामध्ये 93व्या घटना दुरुस्तीने दुरुस्ती केली 2005 साली. कधी? 93व्या घटना दुरुस्तीने 2005 साली ही केली 93rd अमेंडमेंट ॲक्ट. आणि त्याने काय केलं? अनुच्छेद 15(5) म्हणजे 15व्या कलमातलं उपकलम 5 हे त्यामध्ये नव्याने टाकलं. आणि तिसरी घटना दुरुस्ती ही होती 103वी दुरुस्ती 2019ची, जी आपण आता अभ्यासली ती होती. आणि म्हणजे 103rd अमेंडमेंट ॲक्ट 2019. आणि याने काय केलं? 15(6) हे नवं कलम संविधानात टाकलं. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षण करणारी तरतूद. ओके. आरक्षण आणि शैक्षणिक संस्थांमधलं आरक्षण
आणि इतर त्यांच्यासाठी व्यवस्था करण्यासंदर्भातलं अधिकार. शैक्षणिक संस्थांमधलं आरक्षण म्हणजे काय, हे बघा इथे आहे, कुठे गेलं, हां, एनी स्पेशल प्रोव्हिजन फॉर द ॲडव्हान्समेंट. ॲडव्हान्समेंट म्हणजे काय, त्यांचा विकास, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, मग ते कोणतेही असू शकतात. आणि शैक्षणिक संस्थांसाठी हा जो आहे बी हा टाकलेला आहे, शैक्षणिक ॲडमिशन टू एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. चलो, इथे आरक्षणाची गोष्ट नाही आहे एमध्ये, 6A मध्ये आरक्षणाची गोष्ट नाही आहे. त्यांच्या ॲडव्हान्समेंटसाठी काही स्पेशल प्रोव्हिजन्स करू शकते अशी एक तरतूद आहे. बस हा फरक लक्षात घ्या ए आणि बी मधला. UPSC-वाल्यांसाठी फार महत्त्वाचा विषय आहे, MPSC राज्यसेवेसाठी महत्त्वाचा, आणि त्यातल्या त्यात मेन्ससाठी. मेन्समध्ये फार डेंजर काम असतं, लक्षात घ्या. मी मेन्स आणि प्रिलिम्स दोन्हीही क्लिअर करतो आहेत, MPSC असो UPSC असो कोणीही असो, काहीच सोडत नाही आहे. एवढं कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲनालिसिस यूट्यूबवर मिळणार नाही तुम्हाला, दावा करतो. चला पुढे घ्या. आल्या संविधान दुरुस्त्या आल्या लक्षात. 3 संविधान दुरुस्त्या केल्या आपण आणि 3 नवी उपकलमं टाकलेली आहेत. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा काय आहे, केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहे. 15वा कलम काय आहे, केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे, परकीयांना नाही. हे आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा बघितलं होतं. त्यानंतर निवासस्थानावरून भेदभाव करण्यास प्रतिबंध नाही. निवासस्थानाप्रमाणेच तुम्हाला आणखी गोष्टीवरून सुद्धा, म्हणजे ज्या 5 गोष्टी दिलेल्या आहेत, जन्म, जन्मस्थान, धर्म, जात वगैरे वगैरे, त्यावरून तुम्हाला भेदभाव करता येत नाही. उर्वरित सगळ्या गोष्टींवरून भेदभाव करता येतो. निवासस्थान का दिलं, कारण पुढल्या कलमामध्ये निवासस्थानावरून भेदभाव करता येत नाही, इथे मात्र करता येते, म्हणून तुम्हाला इथे मी निवासस्थान स्पेशली लिहून दिलं. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या मागास ठरण्यासाठी अटी कोणत्या आहेत. आपण 6वं उपकलम बघितलं, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षण. मग आता सध्याच्या प्रोव्हिजननुसार, म्हणजे आपण जेव्हा हा व्हिडिओ बघत आहोत, आता रेकॉर्ड करतो आहे मी, तेव्हा काय अटी आहेत, तर ते आहेत, फॅमिलीची डेफिनेशन काय आहे, दी पर्सन हू सिक्स द बेनिफिट ऑफ रिझर्वेशन. ज्या व्यक्तीला रिझर्वेशनचा फायदा हवा आहे ती व्यक्ती. त्यानंतर त्या व्यक्तीचे आईवडील, पेरेंट्स, आणि त्याचं सिबलिंग्स बिलो द एज ऑफ 18. त्याच्यानंतर त्याचे पती किंवा पत्नी, पुरुष असेल तर जाऊ द्या, आता ते पुरुष भारतामध्ये आता हे लागू आहे सध्या, सेम जेंडर मॅरेज भारतामध्ये अलाउड नाही. त्यांनी सोबत राहिलं तर त्याच्यापासून काही आपल्याला प्रॉब्लेम नाही आता कायदेशीरदृष्ट्या, बरोबर, पण मॅरेज अलाउड नाही आहे सध्या 2021मध्ये, 2021च्या सप्टेंबर महिन्यामध्ये. चलो कुठे होतो आपण, काय आपण फॅमिलीची डेफिनेशन बघत आहोत. फॅमिलीची डेफिनेशन काय आहे, दी पर्सन हू सिक्स द बेनिफिट ऑफ रिझर्वेशन. ज्या व्यक्तीला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे ती व्यक्ती. त्यानंतर त्या व्यक्तीचे आईवडील, हिज ऑर हर पेरेंट्स. त्यानंतर सिबलिंग्स ऑफ दी एज ऑफ बिलो दी एज ऑफ 18 इयर्स, म्हणजे त्याचे भाऊ बहीण ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी असेल ते. आणि त्यानंतर त्याचा जोडीदार, पुरुष असेल तर स्त्री, स्त्री असेल तर पुरुष, त्याचा जोडीदार म्हणजे पती पत्नी, स्पाऊस म्हणजे पती किंवा पत्नी. त्यानंतर त्यांची लेकरं असतील तर लेकरं, किती वर्ष वयापर्यंत, चिल्ड्रेन बिलो द एज ऑफ 18 इयर्स, 18 वर्षे वयापेक्षा लहान असलेली मुलं. या सगळ्यांचा त्याच्या फॅमिलीमध्ये समावेश होतो. आणि ही फॅमिलीची डेफिनेशन का महत्त्वाची आहे, पुढे बघा. आता बघा काय म्हटलेलं आहे, त्या व्यक्तीचं ज्याला आरक्षण घ्यायचं आहे आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठीचं, त्या व्यक्तीचं संपूर्ण परिवाराचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त नको, म्हणून त्याची फॅमिली आपल्याला डिफाईन करावी लागते. कॅन्डिडेट्स ॲन्युअल फॅमिली इन्कम मस्ट बी लेस दॅन 8 lakhs पर ॲन्युम. ओके. सेकंड, देअर फॅमिली मस्ट नॉट ओन मोर दॅन 5 acres ऑफ ॲग्रिकल्चर लँड. म्हणजे त्यांचं वार्षिक उत्पन्न पूर्ण परिवाराची जी आपण व्याख्या बघितली त्या सगळ्या लोकांचं मिळून वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नको. त्यानंतर त्यांच्याकडे एकूण कृषी भूमी
ही 5 एकरपेक्षा जास्त नको, 2 हेक्टर म्हणा किंवा 5 एकर म्हणा, एकच गोष्ट आहे. त्याच्यानंतर तिसरी अट काय आहे, त्याचा जो राहण्याचा फ्लॅट असेल, इथे लक्षात घ्या, फ्लॅट म्हटलेला आहे, अपार्टमेंटमध्ये फ्लॅट असतात, फ्लॅटचा किती, त्याचा फ्लॅटमध्ये राहत असेल, अपार्टमेंटमध्ये राहत असेल तर त्याचा एरिया किती असायला हवा, जास्तीत जास्त 999 स्क्वेअर फूट, म्हणजे 1000 स्क्वेअर फूटपेक्षा लहान त्याचा एरिया असावा. त्याचा फ्लॅट किती स्क्वेअर फूटचा असावा, जास्तीत जास्त 1000 स्क्वेअर फूटच्या खाली, 1000 स्क्वेअर फूट नाही, 1000 स्क्वेअर फूटपेक्षा कमी असला पाहिजे. त्यानंतर त्याचा रेसिडेन्शियल प्लॉट, फ्लॅट हा अपार्टमेंटमध्ये असतो, त्याच्यानंतर प्लॉट हा जमिनीवर असतो, जमिनीचा तुकडा रेसिडेन्शियल एरियामधला किती पाहिजे त्याच्याकडे, तो जर कधी म्युनिसिपल पॉलिटी सेक्टरमध्ये असेल, म्युनिसिपल पॉलिटीमध्ये असेल, किंवा मग ज्याला आपण नगरपालिका म्हणतो, त्या नगरपालिकामध्ये आपण सोप्या भाषेमध्ये म्हणू आपण शहरामध्ये असेल तर त्याला किती म्हणतात, बिलो 100 यार्ड्स, म्हणजे 900 स्क्वेअर फूट. 1 यार्ड म्हणजे किती होते, 9 स्क्वेअर फूट होते. 1 स्क्वेअर यार्ड म्हणजे 9 स्क्वेअर फूट, 9 स्क्वेअर फीट. 1 स्क्वेअर यार्ड म्हणजे 9 स्क्वेअर फीट होते. म्हणून मग 100 स्क्वेअर यार्ड म्हणजे किती, 900 स्क्वेअर फीट. यापेक्षा कमी असला पाहिजे त्याचा प्लॉट शहरी भागामध्ये. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर मग आर्थिकदृष्ट्या मागास ठरत नाही. त्याच्यानंतर मग आणखी त्याचा रेसिडेन्शियल प्लॉट, म्हणजे गावात असेल, शहरात नसेल, अशा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा, म्युनिसिपॅलिटीचा ज्याला दर्जा मिळालेला नाही, अशा शहरामध्ये असेल किंवा गावामध्ये असेल तर मग 200 स्क्वेअर यार्ड्स अशी त्याची प्लॉटची मर्यादा ठेवलेली आहे जास्तीत जास्त. मग आता 200 म्हणजे किती, 9 दोन्ही 18. आता याला 2नी काय करावं लागेल, 9 याला 9 2नी गुणावं लागेल, 9नी गुणावं लागेल ना 200ला. 200ला आपल्याला 9नी गुणावं लागेल. 9नी 200ला गुणलं म्हणजे आपल्याला किती स्क्वेअर फीटमध्ये मिळून जातं, हे की नाही. म्हणून मग याला 9 दोन्ही 18, 1800 स्क्वेअर फीट किंवा मग 200 स्क्वेअर यार्ड एवढा त्याचा रेसिडेन्शियल प्लॉट असला पाहिजे. आणि कृषीभूमी किती असली पाहिजे, जास्तीत जास्त 5 एकर किंवा त्यापेक्षा कमी. त्यापेक्षा जास्त असेल तर मग आर्थिकदृष्ट्या मागास घटकांमध्ये येत नाही. ह्या अटी जर कोणी पूर्ण करत असेल तर त्याला काय आहे, त्याला आर्थिकदृष्ट्या मागास म्हटलं जातं आणि त्याला आरक्षणासाठी त्याला पात्र समजलं जातं. मग अनुच्छेद 16नुसार आणि अनुच्छेद 15नुसार पण. अनुच्छेद 16मध्ये काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत, बरोबर. सरकार काय करते आहे, सरकार यावर विचार करत आहे. पार्लमेंटची कमिटी आहे या विषयासंदर्भातली, OBCसाठी आणि OBCमधलं नॉन क्रिमिलियर आणि क्रिमिलियर यांच्यामधली रेषा आखण्यासाठी, इन्कम आणि आर्थिकदृष्ट्या मागास ठरण्यासाठीचं जे वार्षिक हे आहे, उत्पन्न आहे, ते 8 लाखावरून, दोघांसाठी सध्या 8 लाख रुपये मर्यादा आहे. तर हे 8 लाखाची मर्यादा पार्लमेंटरी कमिटी म्हणते की 15 लाख घेऊन जायचं, 15 लाखावर ठेवायचं वार्षिक. आणि सरकारचं मत असं आहे की हे 12 लाख ठेवायचं. हे 12 लाख ठेवायचं की 15 लाख ठेवायचं, ह्या 3 लाखासाठी सध्या चर्चा चालू आहे. हे जेव्हा मंजूर होईल, अपेक्षा आहे की लवकरच मंजूर होईल, तेव्हा मग वार्षिक उत्पन्नाची अट सुधारलेली लक्षात घ्यावी लागेल, ते अपडेट करून घ्या. नाही तर तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल आणि म्हणाल की मास्तरनी चुकीचं शिकवलेलं आहे. तसं काही केलेलं नाही आहे, बरं. चला आता बघू आपण 16वं कलम. त्याच्या अगोदर नॉन क्रिमिलियर बघू ना आपण. नॉन क्रिमिलियरचा क्रायटेरिया काय आहे. नॉन क्रिमिलियरचा क्रायटेरिया कधी ठरला होता, हा ठरला होता इंदिरा साहनी केसमध्ये. आरक्षणावर मी तुमचं एक स्पेशल लेक्चर घेणार आहे, त्यामध्ये तुम्हाला इंदिरा साहनी केस किंवा मग याला मंडल केससुद्धा म्हणतात. ते हे इंदिरा साहनी, कोणी याला इंदिरा साहनी म्हणते, ते चुकीचं आहे. हे बघा स्पेलिंग असं आहे, त्याचं इंदिरा नाव आहे, ते इंदिरा साहनी केस 1992ची आहे. फार महत्त्वाची आहे OBC आरक्षणासंदर्भात. त्यामध्येच हे सगळे आलं होतं. खूप महत्त्वाची केस आहे आरक्षणासंदर्भातली. त्यानंतरची महत्त्वाची केस M नागराज केस आहे. बघा मग आता काय आहे, ॲन्युअल इन्कम काय म्हटलेलं आहे इथे, 8 लाख रुपये पाहिजे. त्यानंतर मग आता पुन्हा मग फॅमिलीची काय डेफिनेशन आहे, तर तीच जी अगोदर सांगितली होती ती.
त्यानंतर मग दुसरं काय आहे, नन ऑफ द पेरेंट्स ऑफ द रेसिपियंट शुड बी अ ग्रुप ए क्लास 1 ऑफिसर, म्हणजे ग्रुप ए किंवा क्लास 1चे ऑफिसर नसावेत. सेंट्रल आणि म्हणजे केंद्र सेंटर अँड स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये ते ग्रुप ए किंवा ग्रुप बीचे त्याच्या आईवडिलांपैकी कोणीही सर्व्हिसवर नसावं. असेल तर मग तो क्रिमिलेअरमध्ये जातो. त्याच्यानंतर नन ऑफ द पेरेंट्स ऑफ द रिसिपियंट शुड बिलॉंग टू एनी सर्व्हिस इन एनी PSU, बँक, इन्शुरन्स कंपनी, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन or in private employment comparable with grade A class 1 service under central state government or hold any constitutional post. म्हणजे कोणतेही त्याचे आईवडील कुठे नसावेत, पुन्हा सरकारच्या कंपन्यांमध्ये म्हणा, बँकेमध्ये म्हणा, इन्शुरन्स कंपनीमध्ये म्हणा, किंवा मग एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये म्हणा, मग ती राज्य सरकारची असो की केंद्र सरकारची असो, तिथे ते ग्रुप ए किंवा क्लास 1ची पोस्ट घेणारे पोस्टवर नसावेत त्याचे आईवडील, किंवा मग एखाद्या संवैधानिक पदावर पण नसावेत, जसं कलेक्टरपासून ते आणखी कोणते येतात आपल्या राष्ट्रपतीपर्यंत. हे सगळेचे सगळे काय आहेत, पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती आहेत, हे संवैधानिक पद आहेत. बरोबर आहे ना. कलेक्टरसुद्धा संवैधानिक पद आहे. IAS, IPS, IFS ह्या 3 सर्व्हिसेसचा उल्लेख आपल्या संविधानामध्ये आहे. त्यामुळे त्या कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे, तेवढं लक्षात ठेवा. त्या कॉन्स्टिट्युशनल पोस्टवर नसावा. ज्या पोस्टचा उल्लेख, ज्या पदाचा उल्लेख संविधानात आहे ते पद म्हणजे संवैधानिक पद होय. आता तुम्ही ठरवून घ्या कोणते कोणते आहेत. CAG संवैधानिक पद आहे. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया संवैधानिक पद आहे. त्या पदावर नसावेत. असले तर काय होईल, क्रिमिलेअरमध्ये जाईल. त्यानंतर काय आहे, क्रिमिलेअर म्हणजे काय रे? क्रिमिलेअर म्हणजे काय, हे सगळे OBC आहेत. ह्या सर्कलमध्ये काय आहेत, हे सगळे OBC आहेत. आता ह्या सगळ्यांना आरक्षण द्यायचं का, तर सुप्रीम कोर्ट म्हणतं नाही. एक अशी चाळणी लावू, ही एक लेयर आपण ठरवू. ही जी लेयर आहे, ही या लेयरला आपण म्हणू ही आहे क्रिमी लेयर. हे कोणती आहे, क्रिमी लेयर. आता ह्या क्रिमी लेयरच्या वरचे आणि ह्या क्रिमी लेयरच्या खालचे. आता खालचे म्हणजे नॉन क्रिमी लेयर. ही जी रेषा आहे हिच्या खालचे म्हणजे नॉन क्रिमी लेयर आणि हिच्या वरचे म्हणजे क्रिमी लेयर. असं हे 2 भाग पाडलेले आहेत. अशी एक रेषा पाडली आणि ती रेषा म्हणजे काय, तर ती रेषा डिफाईन करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. 1 2 3 4 5 6 7 ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ही रेषा डिफाईन करणाऱ्या आहेत. ह्या क्रिमी लेयर डिफाईन करणारे आहेत. या रेषेच्या खालच्यांना आरक्षण मिळतं, ह्या रेषेच्यांना ते ओपन कॅटेगरीमध्ये निघून जातात. बरोबर. मग ते कशाने निघून जातात, तर ह्या गोष्टी आहेत. पहिलं आहे ते ॲन्युअल इन्कम 8 लाख. त्याच्यानंतर मग आता ते सेंट्रल PSUमध्ये, स्टेट PSUमध्ये, सरकारच्या सेवेमध्ये ते ग्रुप एमध्ये किंवा क्लास 1चे ऑफिसर असू नयेत. बरोबर आहे. कॉन्स्टिट्युशनल पोस्टवर असू नयेत त्यांचे आईवडील. द पर्सन विल बी ट्रीटेड ॲज बिलॉंगिंग टू नॉन क्रिमी लेयर इफ नन or only one of the parents is a group B or class 2 officer under central and state government. आता बघा, हे जे वर्त दिलेले आहेत ना, दुसरं आणि तिसरं, हे इथे पुन्हा दुसरं आणि तिसरं रिपीट केलेलं आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे की क्लास 1चे असेल किंवा मग ग्रुप ए सर्व्हिसमध्ये असेल, मग ते सरकारच्या सेवेमध्ये असो किंवा सरकारच्या कंपनीमध्ये, बँकेमध्ये. हे PSU म्हणजे काय, सरकारची कंपनी आहे, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग PSU म्हणजे. इन्शुरन्स कंपनी असेल किंवा सरकारची शैक्षणिक संस्था असेल किंवा मग प्रायव्हेट एम्प्लॉयमेंट असेल, ज्याची सर्व्हिस ग्रुप ए किंवा क्लास 1 याची समकक्ष मानली जाते, किंवा मग संवैधानिक पदं असतील, तर याला काय म्हणता येईल, याला म्हणता येते असं की याला क्रिमी लेअरमध्ये मानलं जाईल. म्हणजे ग्रुप ए आणि क्लास 1 एवढं लक्षात ठेवा इथे, आणि संवैधानिक पद लक्षात घ्या. हे 3 कीवर्ड आहेत. त्याच्यानंतर चौथ्यामध्ये काय म्हटलेलं आहे, विल बी ट्रीटेड ॲज, म्हणजे त्याला क्रिमी लेअरमधले नॉन क्रिमी लेअर मानलं जाईल. नॉन क्रिमी लेअर मानलं जाईल केव्हा, जेव्हा त्याचे आईवडील कसे असतील, ग्रुप बीचे किंवा क्लास 2चे ऑफिसर असतील. त्याच्या आईवडिलांपैकी एक किंवा दोघेही ग्रुप बी किंवा क्लास 1चे ऑफिसर असतील तेव्हा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये. आणि हेच कॉपी पेस्ट करून घ्या. सरकारची कंपनी असेल, बँक असेल, इन्शुरन्स असेल,
प्रायव्हेट एम्प्लॉयमेंट असेल, जे ग्रुप बी आणि क्लास 2 सर्व्हिसेसच्या समकक्ष असतील त्यांनासुद्धा नॉन क्रिमी लेअर मानलं जाईल, त्यांच्या अपत्यांना नॉन क्रिमी लेअर मानलं जाईल. अ पर्सन विल नॉट कम अंडर द नॉन क्रिमी लेअर. नॉन क्रिमी लेअरच्या अंदर येत नाही म्हणजे काय, तो क्रिमी लेअरमध्ये जातो. इफ पॅरेंट्स ऑफ होम ओनली द फादर, इथे फक्त बाबा म्हटलेला आहे, फादर इज अ ग्रुप बी ऑफिसर गेट्स इन टू ग्रुप ए ॲट द एज ऑफ 40 ऑर अर्लियर. जर त्याचे वडील सुरुवातीला ग्रुप बीमध्ये असतील आणि ग्रुप एमध्ये त्या वडिलांच्या वयाच्या 40 वर्षा वय किंवा त्यापेक्षा जास्त कमी वयाचे असतील, तेव्हा जर कधी ते ग्रुप एमधून ग्रुप बीमध्ये ते प्रमोशन झालं किंवा त्या सर्व्हिसमध्ये ते जॉईन झाले, तर मग मात्र त्याला नॉन क्रिमी लेअरमध्ये टाकलं जाणार नाही, क्रिमी लेअरमध्ये टाकलं जाईल त्यांच्या अपत्यांना. परंतु 40 वर्षापेक्षा वय जास्त झालेलं असेल आणि तेव्हा ते ग्रुप बीमधून ग्रुप एमध्ये गेले असतील त्याचे वडील, तर मग मात्र काय होईल, त्याला नॉन क्रिमी लेअरमध्ये ठेवता येईल, हे की नाही. वडिलांचं वय इथं महत्त्वाचं आहे. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. पुढचा पॉईंट घेऊ. फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईजसाठी काय, तर फक्त त्यांचं कॅडर महत्त्वाचं आहे. गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई कॉन्स्टिट्यूशनल पोस्टमध्ये असतील त्याच्या व्यतिरिक्तचे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई नॉन क्रिमी लेअरमध्ये येण्यासाठी त्यांना काय आहे, त्यांचा स्टेटस क्रिमी लेअर स्टेटस ठरवण्यासाठी काय आहे, इन्कम महत्त्वाचं नाही, त्यांचा पगार महत्त्वाचा नाही. नाही तर तुम्ही म्हणाल की पगार वाढला आणि गव्हर्नमेंटचा एम्प्लॉई आहे म्हणून पगार वाढला म्हणून काय झालं आता, तर मी नॉन क्रिमी लेअरमध्ये जाईल का. 8 लाखाचं उत्पन्न झालेलं आहे आता. पहिल्यांदा मागच्या वर्षी माझ्या बाबाचा पगार वर्षाचा 7 लाख रुपये होता, परंतु आता यावर्षी काय झालं, त्यांचं प्रमोशन झालं किंवा त्यांना इन्क्रिमेंट मिळालं आणि म्हणून त्यांचा पगार आता वर्षाला 8 लाखाच्या वर जात आहे. टॅक्सेबल इन्कम 8 लाखाच्या वर झालेला आहे. म्हणून मग आता मी नॉन क्रिमी लेअरमध्ये येईल का, असं जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर येईल नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट बघावी लागेल की तुमचे आई वडील हे कोणत्या क्लासच्या पोस्टवर आहेत. जर क्लास 1, क्लास 2, ग्रुप ए, ग्रुप बीमध्ये असतील गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंटसाठी, तर मग काय होईल, तर तुम्ही नॉन क्रिमी लेअरमध्ये जाणार नाही. तुम्ही क्रिमी लेअरमध्ये राहाल. पण जर कधी तुमचे आई वडील हे क्लास 3च्या पोस्टवर असतील किंवा ग्रुप सीच्या पोस्टवर असतील, तर मात्र तुम्ही काय व्हाल, तुम्ही नॉन क्रिमी लेअरमध्ये राहाल. म्हणजे क्लास 3 वाल्यांचे लेकरं आरक्षणाचा फायदा घेऊ शकतील. क्लास 2, क्लास 1चे लेकरं वाल्यांचे लेकरं आरक्षणाचा फायदा घेऊ शकणार नाहीत. मला असं वाटते की नॉन क्रिमी लेअरची संकल्पना यानंतर तुमची आता स्पष्ट झालेली असेल. नॉन क्रिमी लेअर ह्या फंडा केव्हा आणला, हा आणला 1992मध्ये. ओबीसींना आरक्षणच केव्हा मिळालं, 1990मध्ये, बरोबर आहे ना. आणि 2च वर्षात इंदिरा सावनी केसचं प्रकरण घडलं. चलो, आता आपण बघणार आहोत अनुच्छेद 16 आर्टिकल 16. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की आजचं लेक्चर लांबू शकते आणि लांबणारच, त्यामुळे मला पाणीही प्यावंच लागेल, आहे की नाही. नुसतं काय बिगर पाणी प्यायचं बोलणार का, म्हणून मी आता पाणी पिलो. थोडासा आणखी एक घोट घेऊन घेतो, आहे की नाही. चलो, काय म्हणते 16 म्हणजे कलम 16 अनुच्छेद 16. सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबींमध्ये समान संधी. भारताच्या संविधानातलं सगळ्यात जिथं कुठं गंद काम होत असेल, जिथं भांडणं होत असतील, तर ते आहे 16वं कलम आणि 15वं कलम, हे की नाही. 16वा आणि 15वं कलम, सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबींमध्ये समान संधी. खूप भांडणं होत आहेत, बरोबर आहे. कारण इथे आणि 15व्या कलमापेक्षा 16व्या कलमाबद्दल, 15व्या अनुच्छेदापेक्षा 16व्या अनुच्छेदाबाबत खूप जास्त भांडणं आहेत. कारण काय आहे, इथे सत्तेमध्ये वाटा देण्याचा प्रयत्न आहे. तिथे तरी राज्य प्रयत्न करेल आणि ते शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत असेल किंवा मग अन्य बाबतीत असेल, बरोबर आहे. पण इथे काय आहे, इथे डायरेक्ट राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवायोजन किंवा नियुक्ती यासंबंधीच्या बाबीमध्ये सर्व नागरिकास समान संधी असेल. अनुच्छेद 16मध्ये सुद्धा 1,
2 3 4 5 6 7 आणि हे 8वं, असे 8 उपकलम आहेत. क्रमांक जरी 6 दिसत असले तुम्हाला टोटल, तरी इथे किती आहेत? टोटल 8 आहेत. कारण 4मध्ये 4 हे एकटंच नाही, 4 क आणि 4 ख सुद्धा आहे, हे की नाही? म्हणजे हे 6 आणि हे 2 8, असे 8 उपकलम आहेत यामध्ये. पहिलं उपकलम काय सांगते? सर्वसाधा सामान्य नियम आहे. राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवा, योजन किंवा नियुक्ती या संबंधीच्या बाबींमध्ये सर्व नागरिकांस समान संधी असेल. दुसरं काय म्हणतोय? कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवास, आलंय का लक्षात? हां, निवास हा शब्द आलेला आहे इथे. 1 2 3 4 5 6 आणि 7 आहेत. कुळ हा शब्दसुद्धा आलेला आहे इथे. कुळ या कारणावरून सुद्धा 15व्या कलमासंदर्भात भेदभाव करता येते. निवास या कारणावरून सुद्धा 15व्या कलमामध्ये भेदभाव करता येते. परंतु 16व्या कलमामध्ये कुळ आणि निवास, त्याचबरोबर पुढील 5 धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान याही आधारावरून भेदभाव करता येत नाही. त्यामुळे 16व्या कलमात आणि 15व्या कलमात हा एक फरक आहे, हा पहिल्यांदा लक्षात घ्या. भेदभाव करता येणार नाही किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करता येणार नाही. पुन्हा इथे केवळ हा शब्द आहेच. केवळ म्हटल्याबरोबर याच कारणावरून भेदभाव करता येत नाही, उर्वरित कारणावरून भेदभाव करता येते. भाषा आहे का रे इथे? भाषा नाही. धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवास, भाषेच्या आधारावर भेदभाव करता येते रे भाऊ 16व्या कलमामध्ये. म्हणजे सरकारी नोकरीमध्ये भेदभाव करता येते. कशाच्या आधारावर? भाषेच्या आधारावर. निवासाच्या आधारावर करता येते का? नाही. पण पुढे आपल्याला काही अपवाद दिलेले आहेत, ते अपवादसुद्धा महत्त्वाचे आहेत. एवढ्यावरून निष्कर्ष काढू नका, नाहीतर म्हणाल की जातो आताच उत्तर प्रदेशमध्ये आणि नोकरी मागतो, सगळ्याच नोकऱ्या. हां, तिथे तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का रे? आपले पूरक भरत नाहीत असे फॉर्म. तुम्ही कोणत्याही घटक राज्यामध्ये जसं MPSC असतं ना, तसं जसं महाराष्ट्राचं MPSC आहे, तसं गुजरात असेल किंवा त्यांचं JPSC आहे, MPPSC असेल मध्य प्रदेशचं, त्याच्यानंतर उत्तर प्रदेशचं UPPSC असेल, त्याच्यानंतर राजस्थान आहे. हे सगळे जे घटक राज्य आहेत यांचे जे लोकसेवा आयोग परीक्षा घेतात ना, त्या सगळ्यांच्या परीक्षा तुम्ही देऊ शकता बरं. सगळ्यांच्या परीक्षांसाठी तुम्ही पात्र असता. परंतु फारच कमी, मी तर आतापर्यंत बघितलं नाही उदाहरण, माझ्या पाहण्यात नाही आलं. मी माझ्या मुलांना सजेस्ट करत असतो की तुम्ही जाऊन तुम्ही प्रिपरेशन करतच आहात तर तुम्ही काय करा, तुम्ही MPSCचा फॉर्म भरत असतानाच तुम्ही MPPSC, UPPSCचे फॉर्मसुद्धा भरा आणि त्यासाठी तुम्ही पात्र आहात. त्यासाठी तुम्ही 100% पात्र आहात. फक्त त्यांची अट काय असते? तुमच्या 10व्या वर्गामध्ये तुमचं हिंदी असलं पाहिजे, कारण ते हिंदी भाषक लोक आहेत. भाषिक आणि भाषक हे 2 वेगवेगळे शब्द आहेत ना. जाऊ द्या, तो आपला प्रांत नाही आता. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही भारतातल्या सगळ्या पब्लिक सर्व्हिस कमिशन्स आहेत घटक राज्यांची, त्यांच्या फॉर्म भरण्यासाठी, परीक्षा देण्यासाठी पात्र आहात. तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही तिथे नोकरीसुद्धा करू शकता त्या घटक राज्यांमध्ये. तसंच महाराष्ट्राच्या परीक्षासुद्धा बाकीच्या घटक राज्यातले लोक देऊ शकतात, पोरं देऊ शकतात. अट काय आहे? महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मराठी बोलता आलं पाहिजे अशी एक अट आहे, आणि हिंदी सायडर राज्यांमध्ये तुम्हाला त्यांची भाषा बोलता आली पाहिजे. मग त्यासाठी बोलता येते याचा अर्थ काय आहे की तुमचं 10व्या वर्गाला तुमची हिंदी हा विषय असला पाहिजे, आणि तुम्हाला एक किमान गुण त्यांनी जर म्हटलं असेल तर वेगवेगळ्या आयोग त्यासाठी वेगवेगळ्या अटी टाकत असतं. परंतु 10व्या वर्गामध्ये तुमचं हिंदी हा विषय असला पाहिजे, हिंदी भाषा तुम्ही शिकलेली असली पाहिजे 10व्या वर्गापर्यंत, आणि असली तर तुम्हाला त्याची काही पर्सेंटेजची अट, जनरली पर्सेंटेजची अटच नाही, 10व्या वर्गापर्यंत तुम्ही तुमचा तो विषय हिंदी असला पाहिजे एवढी अट. जो जर तुमचा विषय असेल तर तुम्ही कोणत्याही घटक राज्यामध्ये त्या हिंदी सायडरमध्ये ज्या घटक राज्याची भाषा तुम्ही शिकलेली असाल 10व्या वर्गापर्यंत ती किंवा 10व्या वर्गामध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये तो विषय तुमचा असला पाहिजे, त्या राज्याची तुम्ही परीक्षा देऊ शकता. त्यासाठी तुम्ही पात्र असता. त्यामुळे जर कधी तुमचं 10व्या वर्गामध्ये हिंदी हा विषय असेल तर तुम्ही 9 घटक राज्यांमध्ये ॲप्लिकेशन करायला पात्र आहात. 9 घटक राज्यांमध्ये हरियाणा असेल, राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, त्याच्यानंतर पुन्हा कोणतं मध्य प्रदेश, झारखंड, त्याच्यानंतर उत्तराखंड, त्याच्यानंतर तुमचं
आहे ना, कोणतं गेलं ते, हां, पर्वतीय राज्यांमधलं आपलं हिमालयामध्ये दडलेलं, जाऊ द्या, AP. चलो, 9 घटक राज्यांसाठी तुम्ही महत्त्वाचं हे आहे की तुमचं जर कधी 9 घटक राज्यांमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येत असेल, हिंदी हा विषय 10 वर्गात असल्यामुळे, तर तुम्ही तो भरला पाहिजे. तुमच्या संधी वाढल्या ना तिथे सिलेक्शनच्या. अभ्यास काही फार जास्त वेगळा नाही आहे की नाही. चला पुढे जाऊ आपण. म्हणजे काय आहे बघा, 16वा कलम किती महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवास या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही सेवायोजन किंवा पद याकरिता अपात्र असणार नाही अथवा त्यांच्या बाबतीत त्याला प्रतिकूल असा भेदभाव केला जाणार नाही. या कारणावरून भेदभाव करता येत नाही. वस्तुस्थिती अशी आहे का? हे का टाकावं लागलं? कारण भारतीय समाजामध्ये या कारणावरून भेदभाव केला जातो. जातीवरून तुम्हाला संधी नाकारली जाते, धर्मावरून संधी नाकारली जाते, वंशावरून संधी नाकारली जाते, लिंगावरून संधी नाकारली जाते, कुळ, जन्मस्थान, निवास या कारणाने संधी नाकारली जाते, हे की नाही. आपल्या इथे मुंबईमध्ये आलेले लोक बिहारी आहेत किंवा मग परप्रांतीय आहेत म्हणून आपण त्यांना संधी नाकारतो आपल्या इथे निवासस्थानावरून, हे की नाही, जन्मस्थानावरून. हे योग्य नाही. हे भारतामध्ये करता येत नाही. ते 16व्या कलमाचं उल्लंघन असणार आहे. चलो, या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे एखादे राज्य किंवा संघराज्य क्षेत्र यांच्या शासनाच्या अथवा त्यातील कोणत्याही स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील एखाद्या वर्गाच्या किंवा वर्गांच्या पदावरील सेवायोजन किंवा नियुक्ती या संबंधात अशा सेवायोजनाच्या किंवा नियुक्तीपूर्वीच्या त्या राज्यातील किंवा संघराज्यातील निवासाविषयी एखादी आवश्यकता विहित करणारा कोणताही कायदा करण्यास संसदेला प्रतिबंध होणार नाही. बघा, निवासस्थानाबद्दलचा सेवा म्हणजे काय होईल? राज्यात किंवा संघराज्यात जर कधी नोकरी करायची असेल तर निवासाविषयी एखादी आवश्यकता विहित करण्याचा कायदा कोण करू शकते? संसद करू शकते. परंतु आज असा कायदा फक्त 2 घटक राज्यांमध्ये अस्तित्वात आहे, आंध्र प्रदेश आणि त्यातून बाहेर निघालेला काय आहे त्याचं नाव? तेलंगणा. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये असा कायदा अस्तित्वात आहे निवासाच्या संदर्भातला. बाकी पूर्ण कोणत्याही घटक राज्यामध्ये हा कायदा अस्तित्वात नाही. फक्त आणि फक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 2 घटक राज्यांमध्ये असा कायदा अस्तित्वात आहे. म्हणजे हा तिसऱ्यानुसार. हा अपवाद आहेत. आता इथे अपवाद सुरू झालेले आहेत 16व्या कलमापासूनचे. तिसरा, निवासाबद्दल काय करू शकते? तर संसद कायदा करू शकते. आणि केवळ संसदच कायदा करू शकते. घटक राज्य कायदा करू शकते का? नाही. संसदेने तो कायदा लागू केलेला आहे. तो कुठं कोणापुरता मर्यादित आहे? तो फक्त आणि फक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणापुरता मर्यादित आहे. कारण त्याच घटक राज्यांनी त्याला रेटिफाय केलेलं आहे. बाकीच्या घटक राज्यांनी त्याला रेटिफाय केलं नाही, मान्यता दिली नाही. चौथा उपकलम काय म्हणते? या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये, म्हणजे राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये काय? सरकारी नोकऱ्यांमध्ये ज्या कोणत्याही मागासवर्गाला राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेले नाही अशा मागासवर्गाकरिता नियुक्त्या किंवा पदे राखून ठेवण्यासाठी कोणतीही तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. आता बघा इथे काय आहे? राज्याच्या नियंत्रणाखालील, राज्याच्या मते हा जो आहे ना, हा खूप घोळ करणारा शब्द आहे यामध्ये. आणि मागासवर्गीयांसाठी म्हटलेलं आहे. मागासवर्ग म्हणजे कोण? तर इथे मागासवर्गाची कोणतीही डेफिनेशन दिलेली नाही. परंतु 15व्या कलमामध्ये काय म्हटलेलं आहे? सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले वर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे जे आहेत हे अनुच्छेद 16साठी सुद्धा मागासलेले वर्ग आहेत. आणि म्हणून आपल्या इथे आर्थिक कारणावरून जोपर्यंत 103वी घटना दुरुस्ती झाली नाही 2019मध्ये, तोपर्यंत आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे या कारणावरून आरक्षण देता येत नव्हतं. कारण संविधानामध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले असं म्हटलेलं आहे आणि SC आणि ST असं म्हटलेलं आहे. बरोबर, 15व्या कलमामध्ये. 16व्या कलमामध्ये या संदर्भातला कोणताही उल्लेख नव्हता. इथे फक्त नागरिकांचा मागासवर्ग असं म्हटलेलं आहे. मागासवर्ग म्हणजे काय? पुन्हा एकदा सांगतो, 15व्या कलमामध्ये जे मागासवर्ग म्हटलेले आहेत ते. आणि त्यामध्ये आता ही जी 2019ची
16वी घटना दुरुस्ती 103वी घटना दुरुस्ती आहे. तिने पुन्हा आर्थिकदृष्ट्या मागास असा एक शब्द टाकलेला आहे. तो 15व्या कलमामध्ये टाकलेला आहे, 16व्या कलमामध्ये टाकलेला आहे. चला, कोणतीही तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. चौथं काय म्हटलेलं आहे? हे आहे राज्याच्या सेवेमधलं आरक्षण. कोणासाठी? मागासवर्गांसाठी. आणि काय आहे? राज्याच्या मते. हे फार महत्त्वाचं आहे. पुन्हा हे राज्याच्या मतेने काय घोळ केलेला आहे हे मी तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये समजावून सांगणार आहे. 4क काय म्हणतो? या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये ज्या अनुसूचित जातींना किंवा अनुसूचित जनजातींना त्या राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधित्व देण्यात आलेले नसेल त्यांना राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये पदांच्या कोणत्याही वर्गामध्ये किंवा वर्गांमध्ये परिणामस्वरूप ज्येष्ठतेसह पदोन्नती देण्यासंदर्भात, इथे बघा पदोन्नती आहे, तिथे प्रवेशाच्या वेळीचं आरक्षण आहे 4थ्या भागामध्ये, आणि इथे पदोन्नती संदर्भातलं आरक्षण आहे. कोणतीही तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. म्हणजे भरतीच्या वेळीचं आरक्षण आणि इथे बढतीच्या वेळीचं आरक्षण. भरती म्हणजे रिक्रुटमेंट आणि बढती म्हणजे त्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये रे? इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात प्रमोशन, आहे ना? रिझर्वेशन इंटू प्रमोशन, रिझर्वेशन इंटू एंट्री इंटू द सर्व्हिसेस, असे 2 आहेत. 4 आणि 4क. 4ख काय म्हणतं? या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याला खंड 4 किंवा खंड 4क अन्वये आरक्षणासाठी केलेल्या कोणत्याही तरतुदीनुसार एखाद्या वर्षात भरण्यासाठी म्हणून राखून ठेवलेल्या परंतु त्या वर्षात रिक्त राहिलेल्या जागांच्या बाबतीत पुढील कोणत्याही वर्षात किंवा वर्षांमध्ये भरावयाच्या रिक्त जागांचा एक स्वतंत्र वर्ग म्हणून विचारात घेण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. अशा वर्गातील रिक्त जागा ज्या वर्षामध्ये त्या भरण्यात येतील त्या वर्षातील रिक्त जागांच्या 50% इतकी आरक्षणाची मर्यादा ठरविण्याकरिता त्या वर्षातील इतर रिक्त जागांबरोबर जमेस धरल्या जाणार नाहीत. सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, एवढं काही किचकट लक्षात घेऊ नका. बघा काय होत होतं, आता आरक्षणासाठी आरक्षण तर केलं. 4अ आणि 4क मध्ये काय झालं होतं? भरतीच्या वेळी आणि बढतीच्या वेळी मागासवर्गीयांना आरक्षण तर दिलं गेलं होतं आणि हे आरक्षणाची मर्यादा किती ठरलेली आहे? इंदिरा सावनी केसनुसार ही ठरलेली आहे 50%. मॅक्झिमम किती आरक्षण दिलं जाऊ शकतं? 50%. आणि किती दिलेलं आहे सध्याच्या कंडिशनमध्ये? ती आहे 49.5%. किती दिलं होतं? 49.5%. परंतु ह्या आरक्षणाच्या जागा दरवर्षी जागा रिकाम्या होतात आणि दरवर्षी भरल्या जातात. होत असं होतं की सरकार काय करत होतं बदमाशी, की ह्या 49.5% हे जे जागा राखीव ठेवलेल्या आहेत यातल्या काही जागा भरायच्या आणि भरपूर जागा रिकाम्या सोडून द्यायच्या. आणि पुढल्या वेळी पुन्हा मग दरवर्षी त्याच्या नवीन जागा निर्माण करायच्या आणि त्या नवीन जागामध्ये पुन्हा आता ह्याच्या जागा भरल्या नाहीत, ह्या तर जागा भरल्या नाहीत म्हणून त्या वर्षामध्ये त्या लॅप्स होऊन जायच्या आणि आरक्षणाच्या कोट्यामध्ये त्या दिसतच नव्हत्या. पुढच्या वर्षी समजा यावर्षी 100 जागा रिकाम्या झाल्या आणि 100 जागांपैकी 49 जागा काय झाल्या? आरक्षित झाल्या. ह्या 49 पैकी काय करत होते? फक्त 9 जागा भरत होते आणि 40 जागा तशाच ठेवून देत होते. पुढल्या वर्षी काय होत होतं? ह्या 40 जागा तर रिकाम्या राहिल्याच, ह्या 40 जागा यांच्या रिकाम्या राहिल्यात, यांच्या पूर्ण ह्या जागा भरून टाकायच्या. ह्या 51 जागा भरायच्या प्लस 9 जागा भरायच्या, अशा 60 जागा भरल्या जात होत्या दरवर्षी 100 पैकी आणि 40 जागा रिकामे ठेवत होते. पुढल्या वर्षी काय होईल? नव्याने निर्माण झालेल्या 100 आणि ह्या मागच्या वर्षीच्या शिल्लक राहिलेल्या 40 ह्या अशी यांना क्लब करत होते आणि पुन्हा मग यातले काय करत होते? यातले 49% राखीव ठेवत होते. 50% म्हणून आपण आपल्या सोयीसाठी. पुन्हा मग यातला किती होईल? आता यातल्या जवळपास 70 जागा भरायच्या होत्या. 70 जागा भरायच्या होत्या. पुन्हा मग ह्या 70 पैकी पुन्हा 10 घ्यायच्या आणि उरलेल्या 70 घ्यायच्या. म्हणजे काय होतं? त्या जवळपास 80 जागा त्या पुढल्या वर्षी भरून टाकायच्या. 80 जागा पुढल्या वर्षी भरून टाकायच्या. आयडियली असं व्हायला नको होतं. म्हणजे ओपनमध्ये 70 जागा ह्या गेल्या आणि या वर्षी याच्या अगोदरल्या वर्षीच्या 51 झाल्या होत्या किंवा 50 म्हणू आपण. म्हणजे इथे जागा किती भरल्या गेल्या? ओपनच्या जागा. म्हणजे जर कधी आपण म्हटलं आयडियली तर पहिल्या वर्षीच्या ओपनच्या जागा किती होत्या? 50. दुसऱ्या वर्षीच्या किती असायला पाहिजे? त्या 50. परंतु दुसऱ्या वर्षीच्या ओपनच्या जागा किती झाल्या? 70. ह्या 20 जागा ज्या
मागासवर्गीयांच्या होत्या त्या ओपनमध्ये जात होत्या, अनारक्षित बनवून टाकत होते आणि त्यामुळे काय होत होतं, मागासवर्गीयांचं नुकसान होत होतं. मागासवर्गीयांचं काय होत होतं, नुकसान होत होतं. हे नुकसान होऊ नये यासाठी काय केलं, यासाठी ही घटना दुरुस्ती केली. हे अनुच्छेद 4ख म्हणजे काय काय सांगितलं आहे की समजा ज्या वर्षी 100 जागा, ज्या मागच्या केसमध्ये ज्या होत होतं की 100 जागा गेल्या, आता ह्या 100 जागा यावर्षी रिकाम्या झाल्यात, मग परंतु आणि यामधल्या आरक्षणामध्ये 50 जागा ठेवल्या. आरक्षणामध्ये किती जागा ठेवल्या, 50 ठेवल्या आणि त्या वर्षी त्या आरक्षित जागांपैकी केवळ 10 जागा भरल्या आणि 40 जागा ह्या रिकाम्या राहिल्या. तर ह्या 40 जागा ह्या तशाच्या तशाच राहतील जोपर्यंत ह्या भरणार नाहीत तोपर्यंत. त्या पुढल्या वर्षीच्या ज्या 100 जागा रिकाम्या झाल्यात त्या 100 जागांमध्ये याला 140 जागा करून पुन्हा त्यातल्या 70 जागा राहणार नाहीत. 70 जागा ओपनसाठी आणि 70 जागा राखीव अशा राहणार नाहीत. तर काय राहील, ह्या 100 जागांचा गट वेगळा आणि ह्या 100 जागांचा गट वेगळा. हे जे 40 आहेत ह्या बॅकलॉग आहे, हा बॅकलॉग तसाच राहील जोपर्यंत ह्या SC ST OBC मधून भरला जाणार नाही तोपर्यंत तसाच राहील. आणि हा जो आता नव्याने 100 जागा नवीन रिकाम्या झालेल्या आहेत त्यापैकी पुन्हा 50 जागा राखीव आणि 50 जागा अराखीव ठेवल्या जातील. आणि पुन्हा मग यामधल्या जर जेवढ्या भरल्या जातील ओपनमधल्या तेवढ्या, ओपनसाठी गेल्या त्या कायम गेल्या आणि SC ST OBC साठी राखीव झाल्या त्या कायम झाल्यात. अशा पद्धतीची विभागणी केली गेली. केव्हापासून, या अनुच्छेद 4ख टाकला तेव्हापासून. पुढे बघणार आहोत आपण केव्हा टाकलाय तो. 4ख या अनुच्छेदाने हा परिणाम झाला. म्हणजे काय झालं, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि OBC यांच्या अनुशेष आता जवळ किती भरायचा राहिलेला आहे हा आपल्याला स्पष्टपणे दिसू लागलं. यांच्या जागांची चोरी थांबली. यामुळे काय होत होतं, जोपर्यंत ही घटना दुरुस्ती झाली नाही तोपर्यंत तो क्लब करता येत नव्हत्या जागा आणि त्यामुळे यांच्या जागांची चोरी होत होती. म्हणजे आपण एकाच वर्षात बघितलं फक्त 100 जागांवरून त्यांच्या किती जागांची चोरी आपल्याला दिसली, 20 जागांची चोरी दिसली होती 100 पैकी फक्त. तर अशा भारतभरापैकी किती होतील, घटक राज्यांच्या, केंद्र सरकारच्या, संघशासित प्रदेशाच्या. त्यामुळे SC ST OBCचा खूप मोठा बॅकलॉग तयार होत होता. त्यांची संख्या रोडावत होती सरकारच्या सेवेमध्ये आणि म्हणून ही संसदेने घटना दुरुस्ती केली. खूप चांगली घटना दुरुस्ती झाली. चलो, 5वं काय म्हणते, या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे एखाद्या धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थेच्या कारभाराशी संबंधित असलेल्या पदाचा, बघा कोणता, धार्मिक किंवा सांप्रदायिक, धर्म आणि पंथ, किंवा तिच्या शासक मंडळाच्या कोणत्याही सदस्य, शासक मंडळाच्या म्हणजे विशिष्ट धर्माची अनुयायी असणारी किंवा एखाद्या विशिष्ट संप्रदायाची व्यक्ती असली पाहिजे अशी तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही. म्हणजे एखाद्या धर्माचा कारभार पाहायचा असेल, एखाद्या धर्माची संघटना असेल किंवा एखाद्या संस्था असेल किंवा मंदिर असेल, चर्च असेल, गुरुद्वारा असेल, मस्जिद असेल, विहार असेल, तर तिथे काय, तिथे त्याच धर्माचा व्यक्ती पाहिजे अशी तरतूद मात्र राज्य करू शकते. धर्माच्या बाबतीत हे बंधन धर्म टाकू शकते धर्माच्या बाबतीत. पण हे केवळ धर्माच्या बाबतीत आहे आणि धर्म आणि पंथाच्या बाबतीत, उदाहरणार्थ महानुभाव पंथ. आणि 6वं हे 2019 मध्ये टाकलं आहे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे. या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे खंड 4 मध्ये नमूद केलेल्या वर्गांव्यतिरिक्त नागरिकांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कोणत्याही वर्गासाठी विद्यमान आरक्षणाशिवाय, विद्यमान म्हणजे काय, हे जे आहे खंड 4 मधला हा जो SC ST OBC आहे यांच्या व्यतिरिक्त आणि प्रत्येक प्रवर्गातील पदाच्या कमाल 10, किती, कमाल म्हणजे मॅक्सिमम 10% अधीन राहून नियुक्त्या किंवा पदे यामध्ये आरक्षण ठेवण्याकरिता कोणतीही तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. सोप्या शब्दात, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी 10% कमी, 10% किंवा त्यापेक्षा कमी जागा राखीव ठेवण्याचा अधिकार राज्याला दिलेला आहे, है ना, राज्याला दिलेला आहे. आणि हे आरक्षण पुन्हा SC ST OBCंना मिळणाऱ्या आरक्षणाच्या व्यतिरिक्तच आहे. त्यामुळे या आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना मिळालेल्या आरक्षणामुळे अनुसूचित जाती, जमाती आणि OBC यांच्या आरक्षणावर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही. हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवा. 15 आणि 16च्या बाबतीत सारखीच कंडिशन आहे. चलो,
आता पुन्हा इंग्रजीवाले सावध व्हा आणि वाचून घ्या. हे व्हिडिओ पॉज करा आणि कलम जसंच्या तसं आहे ते वाचून घ्या. अमेंडमेंटसहित, सगळ्या अमेंडमेंटसहित मी दिलेलं आहे. ओके, चलो आता अनुच्छेद 16चं स्पष्टीकरण बघू आपण, एक्सप्लेनेशन बघू त्याचं. दुरुस्त्या बघा, दुरुस्त्या कोणत्या कोणत्या केल्या गेल्या. एक तर 77वी घटना दुरुस्ती केली गेली होती. 16(4) क हे नव्याने टाकलं होतं. 16(4) क कशाशी संबंधित आहे? अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे जमातींना, हां हे कशाच्या, हां ते आहे आरक्षण बढती संदर्भातलं. हे कशातलं? हां आपण काय म्हटलं तर हे भरती संदर्भात आहे, हे बढती संदर्भात आहे. बरोबर आहे. 16(4) क बढती संदर्भात आहे, प्रमोशन संदर्भात आहे. हे एंट्री लेवल जसे ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, आणि हे आहे प्रमोशनसाठी. तुमच्यापैकी काही लोक यासाठी सुद्धा प्रयत्न करत असतील, है ना. प्रमोशनसाठी प्रयत्न करत आहे ना तुम्ही, इंटरनल एक्झामिनेशन्स यासाठी. यामध्ये हे केलेलं होतं भरतीसाठी आरक्षण आणि बढतीसाठी आरक्षण. कारण इंदिरा साहनी केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं की 16(4) क हे फक्त काय करतं, हे भरतीमध्ये आरक्षण देतं, बढतीमध्ये आरक्षण देत नाही. परंतु सरकार बढतीमध्ये आरक्षण देत होतं आणि म्हणून मग काय केलं की सरकारने 77वी घटना दुरुस्ती केली 1995 साली आणि बढतीमध्ये सुद्धा आरक्षण दिलं. बढतीमध्ये सुद्धा आरक्षण दिलं. 16(4) क नव्याने टाकलं. तोपर्यंत बढतीमध्ये आरक्षण हे संवैधानिक नव्हतं, सरकार देत होतं. पुन्हा मग आता 85वी घटना दुरुस्ती झाली 2001 मध्ये आणि याने 16(4) क मध्ये काय केलं, परिणामकारक सेवा ज्येष्ठता, कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी हा शब्द टाकला. बघू आपण कुठे आहे तर हे बघा, 16(4) ए म्हणतात त्याला. 16(4) ए म्हणजे काय आहे, कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी हा शब्द टाकला. काय आहे कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी? इथे बघू आपण, परिणाम स्वरूप सेवा ज्येष्ठता. आता काय होत होतं, सरकारने आरक्षण दिलं बढतीमध्ये, परंतु या आरक्षणाचा फायदा असा झाला की ओपन कॅटेगरीमध्ये लागलेला व्यक्ती आणि SC ST मध्ये लागलेला व्यक्ती हे फक्त बढतीमधलं आरक्षण लक्षात घ्या, हे फक्त SC आणि ST साठीच लागू आहे. OBCंना भरतीमध्ये आरक्षण आहे, बढतीमध्ये आरक्षण नाही. बढतीमध्ये आरक्षण फक्त SC आणि ST यांनाच आहे. बढतीमधलं आरक्षण SC आणि ST यांनाच आहे. हे पुन्हा सांगतोय, OBCंना किंवा मग आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना बढतीमध्ये आरक्षण नाही, केवळ भरतीमध्ये आरक्षण आहे. आता मग SC आणि STंना बढतीमध्ये आरक्षण दिलं. जो समजा तुमची निवड आणि माझी निवड सोबत झाली, तुम्ही अदर दॅन SC ST आहात आणि मी SC किंवा ST आहे, तर अशा वेळी काय होत होतं, दोघांचीही एकाच वेळी रिक्रुटमेंट झाली. परंतु मला आरक्षण असल्यामुळे मी काय झालं, मी लवकर वरच्या पदावर गेलो. मला बढतीमध्ये आरक्षण असल्यामुळे मला बढती लवकर मिळाली, तुम्हाला मात्र बढती मिळाली नाही. आता मला बढती मिळाल्यामुळे काय झालं, मला नवीन पद मिळालं. नवीन पद मिळालं, ते वरचं पद मिळालं. त्या वरचं पद मिळाल्याबरोबर मला त्या वरच्या पदाचे अधिकारसुद्धा मिळालेत. बरोबर आहे, अधिकारसुद्धा मिळालेत. मग त्या अधिकारांचा वापर करून मी काय करेल, तुम्ही माझ्या खाली असल्यामुळे, माझ्या खालच्या पदावर असल्यामुळे तुम्हाला आदेश देण्याचा अधिकार मला प्राप्त झाला. आणि हे झालं परिणाम स्वरूप सेवा ज्येष्ठता. हे काय झालं, परिणाम स्वरूप सेवा ज्येष्ठता झाली. ही सेवा ज्येष्ठता म्हणजे वरच्या पदावर बढती मिळाली आणि त्याचा परिणाम असा झाला की मला तुम्हाला आदेश देण्याचा अधिकार मिळाला. परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये या कलमाला, अनुच्छेद 16(4) ला आव्हान दिलं गेलं. आणि हे आव्हान दिलं गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की अनुच्छेद 16(4) हे जोपर्यंत घटनादुरुस्ती झाली नाही तोपर्यंत 2001 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं असं होतं की फक्त त्यांना आरक्षण देता येईल, त्यांना परिणाम स्वरूप सेवा ज्येष्ठता देता येणार नाही. म्हणजे वरच्या पदावर जातील, परंतु त्यांच्या सोबत किंवा त्यांच्या वरिष्ठ असलेले
यांना ते आदेश देऊ शकणार नाहीत. वरच्या पदावर जाऊन मग फायदा काय? समजा विभागीय आयुक्त झाला, कलेक्टर पदावरून विभागीय आयुक्त झाला, परंतु कलेक्टरला आदेश देऊ शकत नाही, अशा पद्धतीची कंडिशन निर्माण झाली. का? तर तो बढतीमधल्या आरक्षणासोबत आरक्षण घेऊन गेलेला आहे म्हणून. आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे पेच प्रसंग निर्माण झाला. आता जर एखादी व्यक्ती हा कलेक्टर आहे आणि दुसरी व्यक्ती बढतीमधल्या आरक्षणाचा लाभ घेऊन SC आणि ST कॅटेगरीमधले लोक, हे जर अधिकारी तो कोण आहे? तो विभागीय आयुक्त आहे. परंतु हा विभागीय आयुक्त असून सुद्धा या कलेक्टरला आदेश देऊ शकत नाही. तर त्यामुळे काय झालं? प्रशासनामध्ये अनागोंदी निर्माण झाली असती. आणि म्हणून काय केलं? संसदेने ही 85वी घटना दुरुस्ती केली 2001 मध्ये, आणि यामध्ये 16(4) क मध्ये परिणामकारक किंवा परिणामस्वरूप सेवाज्येष्ठता, कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी हा शब्द टाकला. म्हणजे आता बढती ही परिणामस्वरूप सेवाज्येष्ठतेसह मिळायला लागली. प्रमोशन विथ कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी असं मिळायला लागली 85व्या घटना दुरुस्तीमुळे. आणि त्यामुळे प्रशासनामध्ये निर्माण होणारा फार मोठा गोंधळ टाळला. सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आरक्षणाच्या बाबत नेहमी अशी पाय अडवणारी आहे. दिलं तर मग असंच का दिलं, दिलं तर तसंच का दिलं, अजूनही सुरूच आहे. चलो, तिसरा 81वी घटना दुरुस्ती झाली 2000 मध्ये, आणि यामध्ये काय टाकलं? 16(4) ख टाकलं. 16(4) ख कशा संदर्भात आहे? पुन्हा एकदा नजर टाकू. आपलं काय जातं? 16(4) ख म्हणजे बी, 16(4) बी. यामध्ये काय म्हटलेलं आहे? म्हणजे वॅकन्सी ज्या वर्षी निर्माण झालेल्या आहेत त्याच वर्षीच्या कोट्यामध्ये ठेवणे, पुढे त्याला नाही भरल्या गेल्या असतील तर पुढे त्याला स्वतंत्र गट म्हणून ठेवणे. बरोबर आहे. मगाशी उदाहरणासहित सांगितलं मी तुम्हाला, आता रिपीट करत नाही. ते टाकलं 16(4) ख, नव्याने टाकलं. 2000 साली टाकलं. त्यानंतर चौथी घटना दुरुस्ती केव्हा झाली? 103वी घटना दुरुस्ती झाली 2019 मध्ये, आणि त्याने 16(6) हे नवीन कलम टाकलं, ज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना आरक्षण दिलं गेलं 10% किंवा त्यापेक्षा कमी. त्यानंतर स्पष्टीकरणामधला आपण दुसरा मुद्दा पाहू आता. त्यामध्ये पदोन्नतीत आरक्षण मिळवण्यासाठी अटी. आता एम नागराज खटल्याने काय केलं? पदोन्नतीत आरक्षण मिळवण्यासाठी 3 अटी टाकल्या होत्या. एम नागराज खटला 2006चा आहे. पुन्हा 2018 साली या एम नागराज खटल्याचा रिव्ह्यूसाठी एक पिटिशन गेलं होतं. सरकारांनी, घटक राज्य आणि केंद्र सरकारने टाकलं होतं ते. कारण काय आहे माहिती आहे का? ह्या अटी टाकल्यामुळे पदोन्नतीतील आरक्षण 2006 पासून 2018 पर्यंत बंद होतं. बंद म्हणजे बंद. 2006 ते 2018 या कालावधीत भारतामध्ये पदोन्नतीतलं आरक्षण बंद होतं. कारण काय आहे? एम नागराज केसने अशा अटी टाकल्या की ज्यांची पूर्तता करणं शक्यच नाही. बघा कोणत्या अटी होत्या? मागासलेपणाबाबत लोकसंख्याविषयक आकडेवारी कसं देता येईल? मागासलेपणाबद्दल लोकसंख्याविषयक आकडेवारी देणं कसं काय शक्य आहे? शक्यच नाही. समजा आता SC ST OBC आहेत, हे मागासलेले आहेत, आणि यांच्या लोकसंख्येविषयक आकडेवारी कशी गोळा करायची? राज्यांना शक्यच झालं नाही. कारण त्यासाठी कोणतेच पॅरामीटर ठरवता येत नाही आणि असं काहीच ठरवता येत नाही. त्या जाती मागासलेल्या आहेत म्हणूनच तर त्यांना आपण आरक्षण दिलं आहे ना. SC ST OBC मध्ये का टाकलेलं आहे? कारण मागासलेले आहेत, सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत. SC आणि ST बद्दल तर सांगायची गरजच नाही किती मागासलेले आहेत, आणि म्हणूनच आपण त्यांना आरक्षण दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त कोणती आकडेवारी गोळा करायची? हा मोठा पेच प्रसंग होता आणि हे ठरवता येणं शक्यच नव्हतं. म्हणून काय केलं? सर्वोच्च न्यायालयाकडे पिटिशन गेल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ह्या केसचा रिव्ह्यू करणं तर टाळलं. त्या केसचा रिव्ह्यू करायची गरज नाही असं म्हटलं, आणि परंतु त्यापैकी 3 पैकी 1 अट मात्र त्यांनी 2018 साली रद्द केली. उरलेल्या 2 अटी मात्र आजही सरकारच्या मानगुटीवर बसलेल्या आहेत. का बसलेल्या आहेत याचं कारण नंतर सांगतो. परत त्या अटी कोणत्या आहेत त्या बघू. अपुरे प्रतिनिधित्व सिद्ध करणारी आकडेवारी. अपुरे प्रतिनिधित्व सिद्ध करणारी आकडेवारी. जिथे हे लक्षात घ्या, ह्या अटी फक्त कशा संदर्भात आहे? ह्या फक्त बढती संदर्भात आहेत, भरती संदर्भातल्या ह्या अटी नाहीत. ह्या अटी कशा संदर्भात आहेत? बढती संदर्भातल्या आहेत. बढती संदर्भातल्या आहेत, भरती संदर्भातल्या नाहीत. ह्या 3 अटी, नाहीतर भरत्याच बंद पडल्या असत्या.
अपुरे प्रतिनिधित्व सिद्ध करण्याची आकडेवारी, समजा ज्या गटामध्ये आरक्षण द्यायचं आहे त्या गटामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचं प्रतिनिधित्व अपुरं आहे हे सिद्ध करणारी आकडेवारी देता येईल. ही आकडेवारी थोड्या बहुत प्रमाणात देता येईल आपल्याला, हे की नाही. परंतु प्रॉब्लेम असा आहे की पुन्हा ओबीसींची आकडेवारी अवेलेबल नाही, पण तरीही SC STची काढता येते 25% दोघांची मिळून, किंवा 7.5% आणि 8%, सॉरी 15%. SC साठी 15% आरक्षण आणि OBC ST साठी 7.5% आरक्षण आणि OBC साठी किती 27% आरक्षण, असं होते 49.5%. आणि त्याच्यानंतर तिसरा, कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होणार नाही याबाबतची आकडेवारी. आता कार्यक्षमतेवर परिणाम कसा होणार आहे बढती देताना, हे याचा पण मोजमाप होऊ शकत नाही. ही तिसरी अट आणि ही पहिली अट ह्या फारच भयंकर अटी आहेत. म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला केवळ त्याचा सेवेमधला कार्यकाल कमी आहे म्हणून त्याला जर बढती दिली तर प्रशासनावर विपरीत परिणाम होईल का, हा एक फारच गमतीशीर आणि म्हणजे तकलादू प्रश्न आहे प्रशासनामधला. त्याच्यावर कोणताच निर्णय कधीच घेता येणार नाही अशा पद्धतीचा. आणि त्याच्यावरची आकडेवारी काय गोळा करायची, म्हणजे एका अधिकाऱ्याला अमुक वर्षे जर कधी अमुक वर्षे सेवेमध्ये झाली तरच तो त्या पदासाठी पात्र असतो, याच्या संदर्भात कोणती आकडेवारी आहे. अशी आकडेवारी गोळा करणं सुद्धा राज्यांना आजपर्यंत शक्य झालं नाही. त्यामुळे भविष्यामध्ये अजूनही मला नाही वाटत की बढती संदर्भातला प्रश्न सुटलेला आहे SC आणि ST बढतीमधल्या आरक्षणासंदर्भातला. आता हा प्रश्न का निर्माण झाला, एम नागराज केसमध्ये असं का म्हटलं सरकारने की सरकारने या गोष्टींच्या या अटींची पूर्तता करावी असं सर्वोच्च न्यायालयाने का म्हटलं, याचं कारण तुम्हाला सांगतो. याचं कारण आहे भारताच्या संविधानात. संविधानात कुठं कारण आहे हे बघा, तुम्हाला मी म्हटलं ना, हे बघा अनुच्छेद 4 क या गोष्टी आणि 4 ख ह्या तुम्हाला जर कधी बारकाईने वाचल्या तर तुम्हाला फक्त मी 4 क मधला शब्दखंड वाचून दाखवतो. इथे बघा, राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधित्व देण्यात आलेले नसेल तर, इथे जर तरची भाषा आहे. ही काय आहे, इथे जर तरची भाषा आहे. राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधित्व देण्यात आलेले नसेल तर राज्य बढतीमध्ये आरक्षण देऊ शकते. तसंच मग 4थ्यामध्ये पण असंच म्हटलेलं आहे, राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेले नसेल तर, बरोबर आहे. मग आता राज्य आपलं मत कसं ठरवणार, राज्य काय मनमानी कारभाराने म्हणू शकेल का की मला याच मला असं वाटतंय म्हणून मी आरक्षण देतो आहे, मला असं वाटतं आहे म्हणून मी असं करतो आहे बढतीमधलं आरक्षण, मला असं वाटतं आहे म्हणून भरतीमधलं आरक्षण, तसं करता येत नाही. म्हणून मग काय केलं सर्वोच्च न्यायालयाने, राज्याने हे जे आपलं मत ठरवावं असं जे 16व्या कलमामध्ये म्हटलेलं आहे ते मत ठरवण्यासाठी ह्या 3 अटी ठरवलेल्या आहेत. ह्या 3 अटींची पूर्तता झाली म्हणजे राज्यानं जे मत ठरवलेलं आहे ते व्हॅलिड आहे असं सर्वोच्च न्यायालय मानतं, बरोबर. परंतु खरं म्हणजे ही वेगळ्या हाताने आरक्षण अडवण्याचं एक शक्कल सर्वोच्च न्यायालयाने शोधून काढली की काय असं वाटतंय. कारण ह्या अटीमध्ये सगळीकडे आकडेवारी म्हटलेली आहे आणि आकडेवारी म्हणत असताना ही आकडेवारी ही गोष्टच क्वांटिटेटिव्ह आहे, क्वालिटेटिव्ह आहे, तिला क्वांटिटेटिव्हमध्ये कसं कन्वर्ट करायचं शक्यच नाही. म्हणून ह्या 2 अटींची पूर्तता करणं शक्य नव्हतं. पहिली अट तर सर्वोच्च न्यायालयाने काढून टाकली, परंतु तिसऱ्या अटीवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला, दुसऱ्या अटीवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. आणि म्हणून हे 2 अटी आजही सरकारच्या मानगुटीवर बसून आहेत. त्यातली दुसरी अट पूर्ण करणे शक्य आहे, तिसरी अट पूर्ण करणं शक्य नाही. म्हणून अजूनही बढतीमधल्या आरक्षणावरची टांगती तलवार कायम आहे, बरोबर. चला, आय होप तुम्हाला अनुच्छेद 16 बऱ्यापैकी कळला असेल. पूर्ण कळला आहे असं मी म्हणणार नाही, कारण आरक्षण हा खूप मोठा विषय आहे, खूप वादाचा विषय आहे, बरोबर. चलो, अस्पृश्यता नष्ट करणे, 17वा कलम काय आहे, अस्पृश्यता नष्ट करणे, अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी. अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे. अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निस्समर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल. म्हणजे काय म्हटलेलं आहे इन इंग्लिश,
Article 17, abolition of untouchability. Untouchability is abolished and its practice is in any form is forbidden. The enforcement of any disability arising out of untouchability shall be an offense punishable in accordance with law. With law. बरोबर आहे. कायद्यानुसार ते काय आहे, अनटचेबिलिटीचं पालन करणे हा शिक्षापात्र अपराध आहे, गुन्हा आहे. अस्पृश्यता तिच्या सर्व स्वरूपामध्ये नष्ट केलेली आहे, तिचे आचरण निषिद्ध मानलेले आहे. अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध आहे. आता तुम्हाला इथे काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. कायद्यानुसार म्हटलेलं आहे ना, तर कायद्यानुसार तुम्हाला मग सर्वोच्च न्यायालय, मग आपल्या संसदेने काही कायदे केलेले आहेत. ते कायदे कोणते हे मी तुम्हाला दाखवतो. आता बघा, या संदर्भात भारताच्या संसदेने सगळ्यात पहिला कायदा कोणता केला असेल तर तो कायदा केला नागरिक हक्क संरक्षण अधिनियम 1955. हा मी तुम्हाला डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटनी केलेला कायदाच दाखवत आहे. त्यामुळे कोणतंही कन्फ्युजन असायला नको. डायरेक्ट आपण हे कायद्याच्या टेक्स्टवर आलेलो, त्याचं मराठी भाषांतर आहे हे. 1955चा अधिनियम क्रमांक 22, 1955चा नागरी हक्क संरक्षण अधिनियम, द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट 1955. या संदर्भात सरकारने 2 कायदे केले. हा एक पहिला 1955चा आणि दुसरा हा. या दुसऱ्या कायद्याचं नाव काय आहे, द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट 1989. हे बघा, socialjustice.nic.in या वेबसाईटवर आपण आहोत सध्या, या सरकारी वेबसाईटवर आहोत आणि तिथून आपण हा कायदा बघत आहोत. याला काय म्हणतात, याच कायद्याला ॲट्रॉसिटीज ॲक्ट असं म्हणतात. कोणता, हा शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट. याला काय म्हणतात, ॲट्रॉसिटीज ॲक्टसुद्धा म्हणतात. ॲट्रॉसिटीज ॲक्टसुद्धा म्हणतात, SC/ST ॲक्टसुद्धा म्हणतात. प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट असं सुद्धा म्हणतात. या वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. जेव्हा तुम्ही म्हणता ना ॲट्रॉसिटीचा कायदा, तेव्हा तो हा असतो, द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स ॲक्ट. आणि पहिला कोणता आहे, द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट 1995. ह्या दोन्ही कायदा हे कायदे कशा संदर्भात आहेत, अस्पृश्यता नष्ट करण्यासंदर्भातला आहेत. सगळ्यात पहिला कायदा हा आहे प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट. याचं सगळ्यात पहिलं नाव काय होतं, याचं सगळ्यात पहिलं नाव होतं बघा, मी तुम्हाला या कायद्यातच दाखवतो म्हणजे तुम्हाला काय होईल, लक्षात येईल. अस्पृश्यता पाळणे म्हणजे अस्पृश्यता अपराध अधिनियम 1955 असं या कायद्याचं अगोदरचं नाव होतं. त्याला 1976 बदलवलं आणि 1976 बदलल्यानंतर त्याचं नाव केलं गेलं नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955. वर्ष बदललं नाही, फक्त 1976 साली त्याचं नाव बदललं. एवढं लक्षात ठेवा. पहिलं काय होतं, पहिलं होतं अस्पृश्यता अपराध अधिनियम 1955. आता झाला नागरिक हक्क संरक्षण अधिनियम 1955. बरोबर. कधीपासून बदललं, 19 नोव्हेंबर 1976 रोजीपासून बदललेलं आहे आणि तेव्हापासून. ठीक आहे. ह्या जो कायदा होता हा फक्त अनुसूचित जातींबद्दल होता आणि अस्पृश्यता निवारणासंदर्भातला होता. आहे, आजही आहे. अस्पृश्यता निवारणासंदर्भातला आहे. या कायद्यामध्ये मिळालेलं संरक्षण हे आणि त्यामधून मिळालेल्या दिल्या जाणाऱ्या शिक्षा या फारच तकलादू स्वरूपाच्या होत्या. कशा तकलादू स्वरूपाच्या होत्या म्हणतो आहे मी. म्हणजे किती, 1 महिन्याहून कमी नाही, म्हणजे कमीत कमी 1 महिना आणि जास्तीत जास्त 6 महिने इतकी शिक्षा आणि 100 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत दंड, एवढी शिक्षा फक्त या कायद्याअंतर्गत केली जाऊ शकते. त्यापेक्षा जास्त नाही. 1 महिन्यापेक्षा जास्त आणि 6 महिन्यापेक्षा कमी एवढी शिक्षा आणि 100 रुपये ते 500 रुपये दरम्यानचा दंड किंवा दोन्हीही, एवढी शिक्षा फक्त या कायद्याअंतर्गत केली जाऊ शकते, त्या व्यतिरिक्त नाही. परंतु या कायद्यामुळे, हा नागरिक हक्क संरक्षण कायद्यामुळे अस्पृश्यांवरील ॲट्रॉसिटीज कमी होत नव्हत्या, त्याला प्रतिबंध लागत नव्हता म्हणून. आणि दुसरी गोष्ट कोणती, कारण काय होतं की यामध्ये शिक्षा फारच कमकुवत होत्या, त्यामुळे शिक्षेची भीती कुणालाही वाटत नव्हती.
आणि दुसरी गोष्ट अशी की यामध्ये फक्त अनुसूचित जातींचा समावेश होता, अनुसूचित जमातींसाठी कोणताही कायदा नव्हता अशा पद्धतीचा. आणि म्हणून 1989मध्ये द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट 1989 हा संमत केला गेला. यामध्ये काय केलं गेलं, यामध्ये अनुसूचित जातींसोबतच अनुसूचित जमातींनासुद्धा संरक्षण दिलं गेलं आणि यामध्ये शिक्षेची तरतूद वाढवली. हे सगळे जे तुम्हाला दिसत आहेत, आता मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर थेरी IAS मराठी आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, तिथे मी तुम्हाला हे कायदेसुद्धा टाकून देणार आहे. याची ही मूळ टेक्स्ट आणि आपल्या लेक्चरच्यासुद्धा PDF मी तुम्हाला तिथे टाकून देणार आहे, त्यामुळे निश्चिंत राहा. तर हे जे आहे हे तुम्हाला मी देणार आहे, हे तुम्ही वाचून घ्या. हे जे आहेत हे कोणते गुन्हे आहेत हे गुन्ह्यांसंदर्भात सांगते आहे. 3ऱ्या कलमामध्ये पनिशमेंट फॉर ऑफेन्सेस ऑफ ॲट्रॉसिटीज हे सगळे आहेत, एवढे सगळे आहेत. म्हणजे किती आहेत हे 20 पद्धतीचे गुन्हे सांगितलेले आहेत. आणि त्याही व्यतिरिक्त पुन्हा मग आणखी इकडे 6 गुन्हे सांगितलेले आहेत. 26 गुन्हे वेगवेगळ्या पद्धतीचे सांगितलेले आहेत. आणि पनिशमेंट किती असेल तर पनिशमेंट यासाठी असणार आहे 6 महिनेपेक्षा जास्त आणि 5 वर्षापेक्षा कमी. त्यामुळे इथे पनिशमेंट खूप जास्त आहे या कायद्यामध्ये. त्यामुळे हा कायद्याचा वचक जरा जास्त आहे लोकांवर ॲट्रॉसिटीज ॲक्टचा. आणि म्हणूनच या कायद्याच्या विरोधात अनेक चळवळी, अनेक लोक बोलत असताना दिसतात की अनुसूचित जातींसाठी हा अधिकार नको, अनुसूचित जातींना हा कायदा नको, याचा गैरवापर खूप होत आहे. परंतु अनुसूचित जातींवर किती अन्याय अत्याचार होतात याबद्दल मात्र कोणी बोलत नाही. कारण काय आहे, खालच्या वर्गाबद्दल बोलायला कोणी तयार नसतं, वर्गांचे अधिकार मात्र महत्त्वाचे असतात असं. बरोबर आहे. म्हणजे आपला समाज सरंजामशाही समाज आहे. चलो, नंतर कधीतरी या विषयावर बोलू. आपल्याला हा कायदा शिकायचा आहे. कशासाठी तर आपल्याला कायद्याचा एक स्पेशल पेपरच आहे मुख्य परीक्षेसाठी. बरोबर आहे ना. तेव्हा मी तुम्हाला हा कायदा शिकवेल डिटेलमध्ये. चलो, आजच्यासाठी इथं ह्या कायद्याच्या संदर्भात आपण इथे थांबू. फक्त लक्षात घ्या, हे 2 वेगवेगळे कायदे आहेत. आणि या कायद्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या दोन्ही कायद्याचं जर कधी तुम्ही उल्लंघन केलं, SC STवर जो मी अत्याचार केलेत आणि तुम्हाला शिक्षा झाली, तर तुम्ही कोणतीही निवडणूक लढवण्यासाठी पात्र असणार नाही. कोणतीही निवडणूक लढता येत नाही. त्यामुळे सावध असलं पाहिजे. चलो, बॅक टू आवर लेक्चर, मेन लेक्चर. ओके, 18वा कलम बघू आपण. शेवटच्या टप्प्यात आलो होता ना, 14पासून ते 18व्यापर्यंत आलो होतो आपण. कोणता आहे? 14मध्ये सेनाविषयक किंवा विद्याविषयक, सेनाविषयक किंवा विद्याविषयक मानविशेष म्हटलेला आहे. मानविशेष नसलेला असा कोणताही किताब राज्याकडून प्रदान केला जाणार नाही. फक्त सैन्यविषयक पदव्या देऊ शकते आणि शिक्षणविषयक देऊ शकते. खेळाविषयक देऊ शकते का हो? खेळामध्ये देऊ शकतो का? खेळामध्ये देऊ शकतो ना. त्याच्यानंतर भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. तिसरं काय म्हटलं आहे? 3ऱ्या कलमामध्ये भारताची नागरिक नसलेली म्हटलं, नसलेली कोणतीही व्यक्ती ती राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतीही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करत असताना राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. भारताची नागरिक नसलेली व्यक्ती म्हटलेला इथं, लक्षात घ्या. भारताचा नागरिक नाही म्हणजे 18मधलं उपकलम 3 हे भारताच्या नागरिकांसाठी नाही, परंतु ती भारताचा नागरिक नसलेली म्हणजे विदेशी नागरिक असलेली व्यक्ती किंवा कोणत्याही देशाचा नागरिक नसलेली व्यक्ती तर काय करेल, म्हणजे ती भारताचा नागरिक नाही एवढंच लक्षात घ्या. ती जर राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभाचे किंवा विश्वासाचे पद, लाभाचे पद हा शब्द इथे आलेला आहे संविधानात. लाभाचे पद हा शब्द वापरलेला आहे का? तर हो, वापरलेला आहे. आणखी 2-3 ठिकाणी वापरलेला आहे लाभाचे पद हा शब्द. परंतु त्याची व्याख्या कुठेच दिलेली नाही आहे संविधानामध्ये. शब्द वापरलेला आहे, व्याख्या दिलेली नाही लाभाच्या पदाची. विश्वासाचे पद, लाभ मिळत नाही, परंतु संविधानामधलं भारतामधलं असं पद आहे की त्या पदामुळे तुम्हाला काय झालेलं आहे, खूप जास्त अधिकार मिळालेले आहेत आणि तुम्ही त्यामुळे त्या अधिकाराचा वापर करून काहीतरी महत्त्वाचं कामं करू शकता किंवा दुसऱ्यावर प्रभाव पाडू शकता. त्याला म्हणतात विश्वासाचं पद.
तर राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. त्याच्यानंतर मग चौथा काय आहे, राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करणारी कोणतीही व्यक्ती, मग ती भारताची नागरिक असो किंवा नसो, राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय परकीय देशाकडून किंवा त्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही प्रकारची भेट, इथे बघा काय आहे, भेट, वित्तलब्धी किंवा पद स्वीकारणार नाही. इथे काय म्हटलेलं होतं, इथे फक्त किताब म्हटलं होतं. इथं काय म्हटलेलं आहे, भेट, वित्तलब्धी किंवा पद स्वीकारणार नाही. हा 3 आणि 4 मधला फरक आहे. इथे फक्त 3 मध्ये काय म्हटलेलं आहे, भारताचा नागरिक नसलेली व्यक्ती म्हटलेलं आहे. 4 मध्ये भारताचा नागरिक असो किंवा नसो पण तिने लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण केले असेल तर अशी व्यक्ती, लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करणारी व्यक्ती म्हटलेलं आहे. ती व्यक्ती भारताचे नागरिक असो किंवा नसो त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही, कारण इथे शब्द काय वापरलेला आहे, कोणतीही व्यक्ती. मग ती कोणत्याही अन्य देशाकडून कोणतीही भेट पण स्वीकारू शकत नाही, आर्थिक लाभ पण घेऊ शकत नाही आणि एखादं पद पण स्वीकारू शकत नाही, हे की नाही. चल, त्यासाठी काय पाहिजे, राष्ट्रपतींची संमती पाहिजे, पूर्वसंमती पाहिजे. इथे पण राष्ट्रपतीची पूर्वसंमती पाहिजे, राष्ट्रपतीची. ओके. अबॉलिशन ऑफ टायटल्स. नो टायटल नॉट बीइंग अ मिलिटरी ऑल अकॅडमिक डिस्टिंक्शन, है की नाही. मिलिटरी आणि अकॅडमिक. इंग्रजीवाले पुन्हा वाचून घ्यायचा, नाहीतर आमचा खूप वेळ जाईल, है ना. व्हिडिओ थांबून घ्यायचा आणि वाचायचं. चला, एवढं सगळं कंटेंट आपल्याला समानतेच्या अधिकारात बघावं लागलं, तेव्हा कुठे आपला समानतेचा अधिकार क्लिअर झाला. त्यातले कायदेसुद्धा आपण बघितले, ओव्हरलुक नाही केलं आपण, लुक ओव्हर केलं त्यांना सगळ्यांना, आणि व्यवस्थित एकेका शब्दाचा अर्थ समजून घेत आपण पुढे गेलेलो आहोत. आणि मला असं वाटते की हे लेक्चर मोठं जरी झालं तरी एका भागात नाही 2 भागात बघा, एका बैठकीत नाही झालं तर, पण हे लेक्चर पूर्ण बघा. यानंतर समानतेच्या अधिकाराबद्दल तुमचा कोणताही समस्या निर्माण शिल्लक राहणार नाही, मग याची मला खात्री आहे. आणि तुम्हाला दुसरं काहीही नाही बघितलं तुम्ही तरीही तुमचा प्रश्न चुकणार नाही आता, कन्फर्म. चलो, आता एवढी सगळी मेहनत घेतली आहे. हा टेलिग्राम चॅनल आहे आपलं, ते पण तुम्ही जॉईन करून घ्या. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा ना, पटपट पोचू द्या ना महाराष्ट्रातल्या पोरांजवळ, होऊ द्या ना सगळ्यांना फायदा. राज्यशास्त्राचा अभ्यास करणारे असो, सोशल सायन्सचा अभ्यास करणारे असो, तुम्ही कोणत्याही परीक्षा देणारे असो नसो, तुम्हाला हे सगळं कामाचं आहे ना भाऊ. सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनल, आणि ज्यांना ज्यांना कामाचं आहे त्यांनाही द्या. तुम्ही ग्रॅज्युएशन करणारे असा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, कारण पुढे या सगळ्या चॅनलवर येणारच आहे, या सगळ्या टॉपिकवरचे आपले लेक्चर्स येणारच आहेत. आता फक्त पॉलिटीचा विषय आपला चालू आहे की नाही. तर मग आता सगळ्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करा. सगळ्या विषयाचे, BA करणारे, MA करणारे, त्याच्यानंतर प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, किंवा मग विद्यार्थी असतील, किंवा मग स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करणारे असतील, सगळ्यांसाठी आपलं चॅनल महत्त्वाचं आहे. नेटसेटचा अभ्यास करणाऱ्यांसाठी फार महत्त्वाचं आहे. पुन्हा मी राज्यशास्त्राचे काही कोर्सेस इथे घेणार आहे नेटसेटसाठी. आणि तुमचं UPSCमध्ये जर कधी राज्यशास्त्र असेल ऑप्शनल विषय, तर त्यासाठी सुद्धा मी स्पेशल चिक्कार माझ्याकडे प्रोग्राम्स आहेत ठरलेले, मी सगळे इथे या यूट्यूब चॅनलवर घेणार आहे. तर ते पण हे करून घ्या तुम्ही, चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या, हे की नाही. आपलं थेरी IAS म्हणून हिंदीमधलं चॅनल आहे बघा, थेरी IAS. इथे मराठी लिहिलेलं आहे, तिथे काहीच लिहिलेलं नाही आहे समोर. थेरी IAS मराठी आणि थेरी IAS असं एक हिंदीसाठीचं चॅनल आहे, तर ते पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. कारण हिंदीमधून सुद्धा लेमॅन लँग्वेजमधून मी तुम्हाला ते सगळं कॉन्सेप्ट समजून सांगतो आहे, ठीक आहे. तुम्हाला समानतेची संकल्पना समजून घ्यायची असेल तर मी थेरी IAS हिंदी चॅनलवर खूप सोप्या भाषेमध्ये बेसिक्स समजावून सांगितलेले आहे. तेही लेक्चर हिंदीमध्ये अवेलेबल आहे. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ते पण तुम्ही बघून घ्या. तो व्हिडिओ पण बघून घ्या, म्हणजे समानतेचा पूर्ण अभ्यास तुमचा होऊन जाईल. मला असं वाटते की तुम्हाला आजचं लेक्चर खूप आवडेल. त्याला लाईक करून घ्या, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, घरातल्या सगळ्यांना सांगा सबस्क्राईब करायला, कारण नॉलेजसाठी कोणतंच वय नसते, कोणत्याच मर्यादा नसतात, कोणत्याच सीमा नसते, आणि कशाचीच वाट पण पाहायची नसते, ठीक आहे. चला, थँक्यू, भेटूया लवकरच. तोपर्यंत